आइए फिर से एक बार हम परमेश्वर के वचनों की ओर ध्यान लगाएं। आणि पुन्हा एकदा आम्ही देवाच्या वचनांकडे आपलं लक्ष लावूया। पूरे तन से, पूरे मन से, पूरे हृदय से प्रभु के वचन की ओर हम ध्यान लगाएं आणि पूर्ण तन मन आणि हृदयाने आम्ही परमेश्वराच्या वचनांकडे लक्ष लावूयात और उसको स्वीकार करें। आणि त्याचा स्वीकार करूयात। हम पानी पर चलना सीख रहे हैं। आम्ही पाण्यावर चालायला शिकत आहोत। पानी पर कैसे चलना चाहिए, पाण्यावर कसं चालायला पाहिजे, कैसे पानी पर चलकर हम विजय बन सकते हैं आणि कसं पाण्यावर चालवून आम्ही विजयी ठरू शकतो। परमेश्वर चाहता है कि हम सब पानी पर चलने वाले बने। परमेश्वराची इच्छा हीच आहे की आम्ही सर्वजण पाण्यावर चालणारे असावं। ऐसी बात जो किसी के बस की नहीं है, अशी गोष्ट जी कुणाच्याच आवाक्यातली नाहीये, जो असंभव बातें हैं, जी अशक्य आहे, यीशु के नाम में हम वो करना सीखें। येशूच्या नावामध्ये आम्ही ते करायला शिकत और आहोत। परमेश्वर की यही इच्छा है आणि परमेश्वराची इच्छा हीच कि आहे आप और मैं ऐसे लोग बने की तुम्ही आणि मी असे लोक बनावेत जो असंभव बातों को भी संभव बना जे सके। अशक्य गोष्टी शक्य करू शकतात। लोग कहेंगे कि ये करना कठिन है, आणि लोक म्हणतील की हे करणं कठीण आहे, पर यीशु मसीह के नाम में हर एक कठिन बातें आसान बन पण जाती येशूच्या है। नावामध्ये प्रत्येक कठीण गोष्ट सोपी होऊन जाते। वो परमेश्वर हमारे जीवन के द्वारा देखना चाहता है। आणि तेच परमेश्वर आमच्या जीवनाद्वारे पाहू इच्छितो। पानी पर चलना ये आसान बात नहीं है। पाण्यावर चालणं फार सोपी गोष्ट नाहीये। और पानी पर कोई चल ही नहीं सकता। पाण्यावर कुणी चालू शकत आज नाही। तक ऐसा हुआ ही नहीं कि कोई पानी पे चल सके, आजपर्यंत असं घडलंच नाही की कुणी पाण्यावर चाललं, लेकिन मेरा यीशु मसीह चला। पण माझा येशू चालला। वो ताकत रखता है पानी के ऊपर भी चलने की। त्या पाण्यावर चालण्याची ताकद त्याच्यामध्ये उसके आहे, अंदर सामर्थ है, त्याच्यामध्ये सामर्थ्य और आहे। वही सामर्थ वो उसके लोगों में देना आणि चाहता है तेच सामर्थ्य त्याच्या लोकांमध्ये तो देऊ इच्छितो कि हम पानी पर चलने वाले बने। की आम्ही पाण्यावर चालणारं व्हावं। जिस प्रकार हम मत्ती इसका 14-22 से 34 वचन में देख रहे हैं, जसं आम्ही मत्ती याचा 14 अध्याय 22 ते 34 वचनामध्ये पाहत आहोत। यीशु मसीह ने उसके चेलों को विवश किया, जबरदस्ती किया नाव में बैठने के लिए। येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना बळजबरी केली नावेत बसण्याकरता, और परमेश्वर उनको जबरदस्ती, वो नहीं जाना चाहते थे, फिर भी यीशु मसीह ने कहा कि जाइए। आणि त्यांची जाण्याची इच्छा नव्हती तरी देखील येशूने बळजबरीने त्यांना जाण्यासाठी हमने सांगितलं। पिछले हफ्ते इन बातों को देखा है। आणि मागच्या आठवड्यात या गोष्टी आम्ही पाहिल्या। अब मैं पीछे नहीं जाना चाहता, तो इस भाग को आज मैं खत्म करना चाहता आणि हूँ। मागे न जाता मी हा भाग या ठिकाणी संपवू इच्छितो। ये कोई स्टोरी नहीं है, ही कुठलीही गोष्ट ये नाहीये। हमारे जीवन में एक इसको अपनाना, ये एक घटना है जो हमें बहुत कुछ सिखा जाती है, तर आमच्या जीवनासाठी ही एक अशी घटना आहे जी बरचसं काही आम्हाला शिकवून जो जाते, हमें सीखना है। जे आम्हाला शिकायचं आहे। यीशु मसीह ने जहाँ वो जाना नहीं चाहते थे, ऐसी जगह प्रभु उनको जबरदस्ती करके भेज रहा है। जिथे त्यांची जाण्याची इच्छा नाहीये अशा ठिकाणी येशू ख्रिस्त बळजबरीने त्यांना जाण्याकरता सांगत आहे। कई बार हमारे जीवन में भी ऐसा होता है, हम जाना नहीं चाहते फिर भी वो बात करनी पड़ती आणि है, बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये देखील असं घडतं की आमची इच्छा नसते पण त्या गोष्टी आम्हाला कराव्या वो लागतात, सामने आ जाती ते है। समोर येतात। हम नहीं चाहते कि वो आए, आणि आमची इच्छा नाही की त्या याव्यात, लेकिन फिर भी वो आ जाती है। पण ते येतात। इसके लिए परमेश्वर कभी कभी हमें वो चीजों को आने के लिए अलाउ करता है आणि म्हणून कधी कधी अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये येण्याकरता परमेश्वर अनुमती देतो कि हम उसमें से बहुत सारी चीजों को सीख जाएं, की त्यातून आम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकाव्या, उस चीज पे हम विजय ले लें। त्या गोष्टींवरती आम्ही विजय इसलिए मिळवावा। जो भी घटना आज हमारे जीवन में हो रही है, ये मत कहें कि प्रभु ने क्यों लेकर आया, ये सोचे कि परमेश्वर इसमें से मुझे क्या सिखा आणि रहा है। म्हणून जे काही तुमच्या जीवनामध्ये गोष्टी येत आहेत असं नका म्हणू की येशूने ह्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये का आणल्या, तर यातून परमेश्वर आम्हाला काहीतरी शिकवू प्रभु इच्छितो। हमारे जीवन में कुछ बातों को लेकर आते हैं कि जिससे हम सीख सके मेरा परमेश्वर कितना महान काही है। गोष्टी परमेश्वर आमच्या जीवनामध्ये येऊ देतो जेणेकरून आम्ही शिकावं की माझा परमेश्वर किती महान आहे। इसलिए ये ना सोचे कि ये घटना क्यों हो रही है मेरे जीवन आणि में। म्हणून असा विचार करू नका की या घटना माझ्या जीवनात का घडत आहे। परमेश्वर के साथ में रहने के बावजूद, प्रार्थना करने के बावजूद, उपवास प्रार्थना करने के बावजूद, संगति में रहने के बावजूद मेरा जीवन तो एकदम धार्मिक है, फिर भी मेरे जीवन में ऐसा क्यों हो रहा आणि है। मी संगतीमध्ये येतो, उपास प्रार्थना करतो, मंडळीमध्ये येतो आणि तरी देखील मी एवढा धार्मिकपणाने वागून सुद्धा माझ्या जीवनामध्ये या घटना का। मैंने तो कभी भी किसी बात को छुआ नहीं, कभी भी किसी बात को गलत नहीं किया, फिर भी मेरे जीवन में क्यों हो रहा मी है। कधी कुठल्या चुकीच्या गोष्टीला स्पर्श केली नाही, कुठल्या चुकीची गोष्ट केली नाही, मग माझ्या जीवनामध्ये या गोष्टी का घडतात। मैं तो एकदम धार्मिक जीवन जी रहा हूँ। मी तर खूप धार्मिक जीवन जगत मैंने आहे। कभी पाप नहीं किया है, मी कधीच पाप केलं मैंने नाही, कभी गलत नहीं सोचा मी है, कधी वाईट विचार केला फिर नाही, भी ऐसी बातें मेरे जीवन में होती है। मग तरी माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतात। कभी कभी होता है हमारे जीवन में, कधी कधी असं होतं, खुदा बाप हमारे जीवन में वो लेकर आता है परमेश्वर आमच्या जीवनात ते घेऊन येतो
क्योंकि आप और मैं ताकतवर बन जाएं, याकरता की तुम्ही आणि मी ताकदवान व्हावं, आप और मैं बलवान बन जाएं। तुम्ही आणि मी बलवान व्हावं. इसलिए बहुत सारी बातें हमारे जीवन में ना चाहते हुए भी आती हैं, आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये आमची इच्छा नसताना होतात. और यीशु ने चेलों को विवश किया कि आप पार चले जाएं। आणि शिष्यांना येशू ख्रिस्तांनी बळजबरी केली की तुम्ही पलीकडे जा, इनको ना जाते हुए भी जाना पड़ा। आणि त्यांची इच्छा नसतानाही त्यांना जावं लागलं. अब इनके पास में एक शब्द है, आता त्यांच्याकडे एक शब्द आहे, यीशु ने उनसे कहा कि मुझसे पहले आप पार चले जाएं। आणि येशू त्यांना म्हणाला की तुम्ही माझ्या अगोदर पलीकडे जा. इनके पास में एक शब्द है, त्यांच्याकडे एक शब्द आहे, यीशु का एक शब्द है, येशूचा शब्द आहे, पार चले जाएं। पलीकडे जा. इन्होंने वो शब्द को पकड़ना था, त्यांनी तो शब्द धरून क्योंकि ठेवायचा, ये वो शब्द है कारण तो असा शब्द आहे जो असंभव बातों को संभव बना ज्या देता है। अशक्य गोष्टी शक्य करून ये वो शब्द है तो ये असा शब्द आहे जो निर्जीव अवस्था को भी संजीवित कर जो सकता है। निर्जीव अवस्थेला संजीवित करू ये शकतो. वो शब्द है तो असा शब्द आहे जो 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 सब बातों को संभालता है। जो प्रत्येक गोष्ट सांभाळतो. एक शब्द हमारे जिंदगी को बदल के रख सकता है। एक शब्द आमचं जीवन बदलू शकतो, ये वो परमेश्वर का शब्द है, कारण तो देवाचा शब्द ये आहे. कोई सर्वसाधारण मनुष्य का शब्द नहीं है। सर्वसाधारण व्यक्तीचा तो शब्द नाहीये. ये राजाओं के राजा, प्रभु के प्रभु का शब्द है। राजांचा राजा आणि प्रभूंच्या प्रभूचा तो शब्द उसने आहे. कहा पार चले जाएं, तो म्हटला पलीकडे जा. दुनिया की कोई ताकत नहीं जो उनको रुका सके, जगातली कुठली शक्ती नाही जी आम्हाला थांबवू क्योंकि शकेल. सर जो 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 आंधी और तूफान भी जो आ रहे थे ना, जो समुद्र और झील भी है ना, ये परमेश्वर के शब्द को पहचानती आणि है। वादळ आणि वारं आणि तो समुद्र आणि तो तलाव त्याला त्या देवाच्या शब्दाला ओळखत होता. उसको मालूम है त्यांना माहित आहे ये परमेश्वर के शब्द हैं। की हे परमेश्वराचे शब्द आहे. जब पतरस ने रात भर काम किया, उसको कुछ नहीं मिला। पेत्राने रात्रभर कष्ट करून त्याच्या हाती काही लागलं कई नाही सालों से मच्छी मार का काम कर रहा आणि है, कित्येक वर्षापासून मासेमारीचं काम उसको करत. मालूम है कि मछली कहाँ मिलती है त्याला माहिती आहे की मासे कुठे और मिळतात कौन से समय मिलते हैं। आणि कोणत्या वेळेला लेकिन मिळतात. एक रात ऐसा हुआ कि वो पूरा रात भर कष्ट किया, मेहनत किया, लेकिन एक मछली भी पकड़ के नहीं आणि लेकर एक आया। रात्र अशी गेली की रात्रभर कष्ट करून त्याच्या हाती एकही मासा लागला नाही. उसके नाव में सर्वसमर्थ परमेश्वर बैठ गए त्याच्या नावेमध्ये सर्वसमर्थ परमेश्वर बसला. और उसने कहा कि मैं जो बोलूंगा आप वो करना है। आणि ते म्हटले की जे मी सांगतो ते कर अपने नाव को गहराई में लेकर आणि चले। तुझी नाव खोलात घेऊन जा. उन्होंने यीशु को कहा आणि येशूला म्हटलं प्रभु रात भर मैंने कष्ट किया लेकिन कुछ नहीं मिला। प्रभू मी रात्रभर कष्ट केले पण हाती काही लागलं नाही. तूने कष्ट किया है, तू केलंयस मैं कष्ट. तुझे बोलता हूँ अब मी तुला सांगतो अपने आता नाव को गहराई में चल। की तुझी नाव तू खोलात घेऊन और जा. उसने प्रभु की आज्ञा को, शब्द को माना आणि देवाचे शब्द त्यांनी मानले और वो शब्द को पकड़ा आणि शब्द पकडले और उस नाव में यीशु को लेकर वो चले गए। आणि त्या नावेमध्ये येशूला बसवून ते जब वो आत गेले. गहराई में गए, आणि जेव्हा ते खोलात गेले यीशु मसीह ने कहा कि जाल को डाल दो, येशू म्हटलं या ठिकाणी तुझं जाळं टाक ये तरफ जाल को डाल दो। आणि या ठिकाणी तू तुझं जाळं टाक. आपको मालूम है तुम्हाला माहिती जब आहे, उन्होंने जाला डाला, जेव्हा त्यांनी जाळं टाकलं ये शब्द, ये परमेश्वर के शब्द, सर्वसमर्थ के शब्द, जितनी समुद्र के अंदर मछली थे उन्होंने सुन लिया। आणि हे जे शब्द होते देवाचे, त्या सर्वसमर्थी परमेश्वराचे, त्या समुद्रातल्या माशांनी देखील ऐकले. और समुद्र के मच्छियों ने बोला कि हमारे स्वामी ने हमें बुलाया, आणि समुद्रातले मासे म्हणाले की आमच्या स्वामीने आम्हाला बोलावलं. हमारे स्वामी ने कहा है कि इस जाल में आकर बैठ जाओ। आमचा स्वामी म्हटलं की या जाळ्यात येऊन बसा. वो जितनी भी मछलियां समुद्र के अंदर थी वो आकर जाली में बैठ आणि गई। त्या समुद्रामध्ये जितके मासे होते ते जाळ्यामध्ये येऊन बसले. सुनिए, मेरे परमेश्वर का शब्द प्राणी भी सुनते हैं। माझ्या परमेश्वराचा शब्द प्राणी देखील ऐकतात. और बाइबल कहती है जो रात को नहीं कर सका, यीशु के शब्द के द्वारा वो हुआ। आणि बायबल सांगते जे रात्री नाही होऊ शकलं ते येशूच्या शब्दाच्या द्वारे दिवसा झालं. इतनी मछलियां भर गई, एवढे मासे भरले, इतनी मछलियां आ गई, एवढे मासे आले. कुछ क्षणों के अंदर, काही क्षणात, कुछ मिनटों के अंदर काही मिनिटातच बाइबल कहती है उनका जाला फटने लगा। बायबल सांगते त्यांचं जाळं फाटू लागलं. और उन्होंने दूसरों को बुलाया, आणि त्यांनी इतरांना बोलवलं. वहां पे जितनी भी नावें उनके सामने खड़ी थी सब मछलियों से भर आणि गई। त्यांच्या समोर उभे जेवढे नावा होत्या त्या देखील माशांनी भरल्या. मैं सोच रहा था कि मछलियां कितना आनंद करती होंगी समुद्र के अंदर। आणि मी तर विचार करतो मासे समुद्रामध्ये किती आनंद करत असतील. स्वामी का शब्द आया है, स्वामीचा शब्द आला, मालिक का शब्द आया है। मालकाचा शब्द आला. आइए उस मालिक को देखने चले। या चला त्या मालकाला बघायला मेरा जाऊ. मेरा मालिक तो उस नाव में बैठा हुआ है, माझा मालक तर त्या नावेमध्ये बसला आहे. मुझे उसको देखना है। मला त्याला पाहायचं सब आहे. मछलियां आपस में झगड़ा करती होंगी, सगळे मासे आपसात भांडत असतील. तू साइड में हो मुझे जाने दे, तू बाजूला हो मला जाऊ दे, तू मत आ मैं जाऊंगी। तू नको येऊ मी जाते. इतनी मछलियां आ गई, इतनी मछलियां आ गई कि जाला फटने लगा। एवढे मासे आले की ते जाळं फाटू लागलं. कितने झगड़े करते होंगे स्वामी को देखने के आणि लिए। स्वामीला पाहायसाठी किती झगडत और असतील. जब वो जाला ऊपर आया होगा आणि जेव्हा ते जाळं वर आला और उन्होंने असेल जब यीशु को
देखा आणि होगा, त्यांनी जेव्हा येशूला पाहिलं सब असेल, मछलियां धन्य हो गई सर्व होंगी मासे धन्य झाले कि हमारे असतील, स्वामी को हमने देखा की है, आमच्या स्वामीला आम्ही हमारे पाहिलं, मालिक को हमने देखा है, आमच्या मालकाला आम्ही हमारे पाहिलं, दिल की इच्छा थी, हे आमच्या मनाचं इच्छा होती, हमने पानी की गहराई में उसका शब्द सुना था, आम्ही त्या पाण्याच्या खोलामध्ये त्याचा शब्द हम ऐकला उससे होता, मिलने आ गए। आम्ही त्याला पाहायला आलो। मेरे परमेश्वर मेरे स्वामी का शब्द मछलियां भी सुनती है माझा सर। परमेश्वर, माझ्या स्वामीचा शब्द ते मासे देखील ऐकतात। एक शब्द काफी हमारे जीवन को बदलने के आणि लिए। आमचं जीवन बदलवून टाकण्यासाठी एक शब्द पुरेसा आहे। यीशु ने कहा पार चले जाएं, येशू म्हटला पलीकडे जा, उनको सिर्फ शब्द पकड़ना था, त्यांना फक्त शब्द पकडायचा एक शब्द पकड़ना था, होता। एक शब्द पकडायचा उस शब्द होता, के ऊपर भरोसा करना त्या था शब्दावर भरोसा ठेवायचा और होता, उस शब्द के अनुसार चलना आणि था। त्या शब्दावर चालायचं आपको होतं। पानी पर चलना है, तुम्हाला पाण्यावर चालायचं, ऐसी बातें अपने जीवन में देखना है कि जो कठिन है, अशा कठीण गोष्टी सोप्या होताना तुम्हाला पाहायच्या आपको देखना है कि कठिन बातों आसान होते हुए आणि कठीण गोष्टी सोप्या होताना पाहायच्या। यीशु का एक शब्द पकड़ ले, येशूचा एक शब्द पकडून एक शब्द काफी है ठेव। एक शब्द पुरेसा आहे चट्टान से पानी को निकालने के लिए। त्या दगडाला त्या पाण्यातून काढण्यासाठी, एक शब्द काफी है लाजर को उठाने के लिए। आणि लाजराला उठवायसाठी तो एक शब्द पुरेसा आहे। 38 साल के लकवा मारे हुए आदमी को एक शब्द काफी है उठाने के लिए। 38 वर्ष लखवा मारलेल्या व्यक्तीला उठवण्याकरता देवाचा एक शब्द पुरेसा आहे। हमारे पास जो वचन है आमच्याकडे जे वचन आहे उसको पकड़ ले, ते पकडून ठेवा, और ये सच्चा वचन है, आणि हे खरं वचन आहे, आकाश में स्थिर किया हुआ वचन है, आकाशात स्थिरावलेलं ये आहे कभी टलेगा आणि नहीं। ते कधीच ढळणार नाही। और अगर पानी पर आपको चलना है तो ये बात मानना आणि पड़ेगा। पाण्यावर जर चालायचं तर या गोष्टी मान्य कराव्या आपके लागतील। आपके साइड में क्या चल रहा है उसको मत देखें, तुमच्या आजूबाजूला काय घडत आहे त्याकडे पाहू नका, खुदा के वचन की ओर देखें, देवाच्या वचनांकडे पहा, यीशु की ओर देखें। येशूकडे पहा। तीसरी बात, तिसरी अगर गोष्ट, पानी पे हमको चलना है, जर आम्हाला पाण्यावर चालायचंय, यीशु ने इनको बिठाया नाव में और वो नाव चली। येशूने त्यांना पाण्यावर मध्ये त्या नाव्यामध्ये बसवलं आणि ती नाव चालू लागली। मत्ती 14:23 में लिखा है, मत्ती 14:23 मध्ये लिहिलंय, यीशु ने क्या किया, येशूने काय केलं, लोगों को विदा किया लोकांना निरोप दिला और प्रार्थना करने के लिए अलग पहाड़ पर चढ़ आणि गया, प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर एकांतात गेला, और वो अकेला भूमि पर था। आणि तो एकटा त्या भूमीवरती होता। बाइबल कहती है वो प्रार्थना करने के लिए चला गया, बायबल सांगतं की तो प्रार्थना करण्याकरता उसने गेला, लोगों को विदा किया। त्यांनी लोकांना निरोप दिला। सुनिए, ऐका, अगर पानी पे चलना है, जर पाण्यावर चालायचं, ऐसे कामों को करना है अशी कामं करायची जो कठिन काम है, जे कठीण आहेत, और हमारे लिए ऐसे कामों को करके दिखाना है जो कठिन बात होते हुए भी हमारे जीवन में वो आसान बन जाए। आणि अशा गोष्टी करायच्या ज्या कठीण असतानाही आमच्याकरता सोप्या होऊन ये जातील। कैसे होगा, तर कसं होणार आहे, हमें विदा करना है, आम्हाला निरोप द्यायचा आहे, विदा करना है कुछ बातों काही को। गोष्टींना आम्हाला निरोप द्यायचा आहे। जैसे शादी के बाद में जब लड़की को निरोप दिया जाता है, जसं लग्न झाल्यानंतर नवऱ्या मुलीला निरोप दिला जातो रोते हैं वहाँ पे, आणि मग आम्ही त्या ठिकाणी रडतो विदाई होती है, आणि त्या ठिकाणी निरोप दिला बड़े जातो बड़े बड़े आंसुओं को बहाया जाता है, आणि अश्रू आम्ही ढाळतो हम विदा करते हैं। आणि आम्ही निरोप देतो। उसी प्रकार हमारे जीवन में कई बातों को विदा करना होगा। तसंच प्रकारे आमच्या जीवनामध्ये काही गोष्टींना आम्हाला निरोप द्यावा लागेल, टाटा बाय बाय करना होगा, टाटा बाय बाय करावं और लागेल, हमें कुछ समय के लिए खुद को अकेला आणि काही छोड़ना वेळाकरता होगा। आम्हाला स्वतःला एकांतात ठेवायला पाहिजे। वो एकांत में खुद को रखना होगा जहाँ पे आप और मैं परमेश्वर के संगति बना सके। आणि अशा एक वेळेमध्ये आम्हाला एकांतात राहावं लागेल जेव्हा आम्ही परमेश्वरासोबत सहभागिता करू अगर शकतो। पानी पर चलना है, जर पाण्यावर चालायचं अपने आप को अलग कर दे, तर स्वतःला वेगळं करा, लोगों को विदा कर दे, लोकांना निरोप द्या, मोबाइल को विदा कर दे, मोबाईलला निरोप द्या, कुछ बातों को विदा कर दे, काही गोष्टींना निरोप कुछ द्या, देर के लिए मुझसे दूर हो जा, काही वेळाकरता माझ्यापासून लांब हो, अपने फ्रेंड को कुछ देर के लिए अलग कर दे, आपल्या मित्रमैत्रिणींना निरोप द्या, अपने रिश्तेदारों को कुछ देर के लिए अलग कर दे, आपल्या नातेवाईकांना काही काळाकरता वेगळं करा, अपने कुछ फंक्शन को कुछ दिनों के लिए अलग कर दे, आपले काही समारंभांना काही काळाकरता निरोप द्या, अपने कुछ बातों को अलग करके रख दे, आपल्या काही गोष्टी वेगळ्या करा, और परमेश्वर के साथ में एकांत में बैठ आणि जाए, देवासोबत एकांतात बसा, प्रार्थना करने के लिए, प्रार्थना परमेश्वर करण्यासाठी, के साथ संगति बनाने के लिए देवासोबत सहभागिता अपने आप को करण्यासाठी अलग कर दे। स्वतःला वेगळं करा। ये संगति क्या करेगी, आणि ही सहभागिता काय करेल, प्रार्थना क्या करता ही है, प्रार्थना काय करते, प्रार्थना में बल देता है, प्रार्थना आम्हाला बळ देते, प्रार्थना में शक्ति देता है, प्रार्थना आम्हाला शक्ती प्रार्थना देते, में ताकत देता है। प्रार्थना आम्हाला ताकद देते। इसलिए कुछ समय के लिए अलग हो जाएं। आणि म्हणून काही काळाकरता वेगळं व्हा। एक बार यीशु मसीह को बहुत सारी निराशाएं आ गई, एकदा येशू ख्रिस्ताला खूप निराशांनी बहुत घेरलं, व्याकुल हो गए, खूप व्याकुळ झाले, उदास हो गए, उदास झाले, और वो गत्सेमनी बाग में प्रार्थना करने के लिए चले आणि गए। मग ते गेत्सेमनी बागेमध्ये प्रार्थना बाइबल करण्यासाठी कहती है बायबल वो सांगते व्याकुल हो गए, व्याकुळ झाले, वो नहीं चाहते थे क्रूस पर जाएं। आणि त्या क्रूसावर जायची त्याची इच्छा उन्होंने नव्हती, ये प्रार्थना भी किया कि प्रभु अगर ये प्याला तू टाल सकते तो मुझसे टाल दे, आणि त्याने असं प्रार्थना देखील केली की हा प्याला जर तू टाळू शकत असेल तर तो माझ्यापासून दूर कर, क्योंकि वो सहन नहीं कर पा रहे थे कारण उसको। की त्यांना ते सहन होत वो नव्हतं। वो मनुष्य शरीर
शरीर में थे, कारण की ते एक मनुष्याच्या उनको शरीरामध्ये मालूम था कि क्या वेदनाएं होने वाली त्यांना है, माहित होतं की वेदना काय कितना असणार आहे, दुख होने वाला है, कितना दर्द होने वाला किती है। त्रास किती दुःख होणार आहे। उन्होंने ये प्रार्थना करना चाहा, आणि अशी त्यांनी प्रार्थना करण्याची इच्छा वो दर्शवली। व्याकुल थे, ते व्याकुळ होते, उदास थे, उदास होते, निराश थे। निराश होते। कई बार हमारे जीवन में भी ऐसा ही परिस्थिति में आते हैं। बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही अशा परिस्थितींमधून जातो कुछ प्याले हमारे कड़वे प्याले हमारे सामने होते आणि हैं, काही कडू प्याले आमच्या समोर येतात हम उसको पीना नहीं चाहते, आणि आम्हाला ते पिण्याची इच्छा नाही, लेकिन फिर भी हमारे जीवन में उसको पीना पड़ता पण है। आमच्या जीवनामध्ये बऱ्याचदा आम्हाला ते प्यावे लागतात। उसके लिए ताकत चाहिए, त्यासाठी ताकद उसके लिए पाहिजे, सामर्थ्य चाहिए, सामर्थ्य उसके लिए बल और हिम्मत बळ चाहिए। आणि हिम्मत ये पाहिजे। कहाँ से मिलेगी? ते कुठून मिळणार? दुनिया का कोई भी डॉक्टर इसको दे नहीं सकता, या जगातला कुठलाही डॉक्टर ते देऊ शकतो, कोई भी साइंटिस्ट को दे नहीं आणि सकता। कुठला शास्त्रज्ञ ते देऊ ये एक ही शकतो। जगह से आती है। एकूण एकीच कडनं मैं अपनी येतं। नजरें पर्वत की ओर उठाऊंगा, वहां से मुझे सहायता मी मिलेगी। आपले नेत्र पर्वताकडे लावतो आणि मला सहाय्य तिथून कहाँ मिलेगी, कहाँ से मिलेगी मुझे आणि सहायता? कुठून आहे मला उस सहाय्यता? पर्वत की ओर से त्या मिलेगी। पर्वताकडे मला सहाय्यता अगर आहे। उस पर्वत पे हमको जाना पड़ेगा, जर त्या पर्वतावर आम्हाला जावं लागलं हमें ताकत मिलेगी। तर आम्हाला ताकद यीशु मिळेल। व्याकुल हो गए, येशू व्याकुळ झाले, उदास हो गए, उदास झाले उन्होंने प्रार्थना करना शुरू आणि किया। त्यांनी प्रार्थना करायला लूक सुरुवात इसका केली। 22 अध्याय 39 to 46 में लूक 22 39 46 मध्ये जब उसने प्रार्थना किया, जेव्हा त्यांनी प्रार्थना केली बाइबल कहती है 43 वचन में आणि 43व्या वचनामध्ये बायबल असं एक सांगतं, स्वर्ग से एक दूत आया, स्वर्गातून एक दूत आला उसको दिखाई दिया आणि त्याला दिसलं जो उसे सामर्थ्य देता था। जो त्याला सामर्थ्य देत होता। प्रार्थना वो चीज है प्रार्थना अशी गोष्ट आहे जो हमें बल देती जी है। आम्हाला बळ देते। इसलिए कुछ समय के लिए जब भी निराशा में जाने की जरूरत नहीं है। सब अगर निराशा आ गई तो उसमें हम बल प्राप्त करें, इसलिए हमेशा प्रार्थना आणि निराशा येऊच नाही जर आल्या तर आम्हाला प्रार्थनेद्वारे त्यातून बाहेर निघण्याकरता बळ प्राप्त इसलिए हम करून खुद को अलग कर लें। आणि मग स्वतःला वेगळं करा। यीशु ने अपने चेलों से अलग हो गए, येशू आपल्या शिष्यांपासून वेगळे झाले, लोगों से अलग हो गए, लोकांपासून वेगळे अकेले झाले में प्रार्थना करने के लिए आणि चले गए। एकट्यात एकांतात प्रार्थनेसाठी गेले। देखो, जब यीशु ने प्रार्थना करना शुरू किया, जेव्हा येशूने प्रार्थना करायला सुरुवात केली, जब उनको वहां से बल मिला, जेव्हा तिथून त्यांना बळ वो मिळालं, पानी पर चल सके। ते पाण्यावर चालू शकले। प्रार्थना वो चीज है प्रार्थना अशी गोष्ट जो आहे पानी पर चलने की ताकत देती जी है। पाण्यावरून चालण्याची ताकद यीशु देते। प्रार्थना के लिए चले गए येशू प्रार्थनेसाठी गेले और उन्हें ताकत मिला पानी पर आणि चलने के लिए। त्यांना पाण्यावर चालण्याची ताकद मिळाली। प्रार्थना वो चीज है प्रार्थना अशी गोष्ट जो आहे हमें पानी पर चलना जी सिखाएगी। आम्हाला पाण्यावर चालायला इसलिए शिकवते। बाइबल में लिखा है, बायबल मध्ये लिहिलंय, उठो प्रार्थना करो कि आप परीक्षा में ना पड़ो। उठा प्रार्थना करा की तुम्ही परीक्षेत पडू नये। अब परीक्षा में निकलने के लिए हमें प्रार्थना की जरूरत आणि है। परीक्षेमधून पार होण्याकरता आम्हाला प्रार्थनेची गरज आहे। क्या आप पानी पर चलना चाहते हैं? तुम्हाला पाण्यावर चालायचं का? ऐसी बात करना चाहते हैं अशा गोष्टी करू इच्छिता जो का आपके लिए असंभव बनी हुई है ज्या तुमच्यासाठी असंभव अशा और वो आहेत संभव बन जाए, आणि त्या तुमच्यासाठी संभाव्य व्हाव्यात, तो अपने जीवन को प्रार्थना में जीवन तर बनाएं। आपल्याला आपलं जीवन प्रार्थनामय करा। पड़ोसी को हलाएं, उसको कहे प्रार्थना में जीवन बिताएं। अपने पड़ोसी को हिलाएं और कहें अलग हो जाए, थोड़ी देर के लिए अलग हो जाए। काही समयाकरता वेगळं व्हा। धक्का दे पड़ोसी को, बोलना अलग हो जाओ। मैं नवरा बायको से अलग नहीं सांग रहा है, नवरा बायकोला वेगळं व्हा असं नाही सांगत आहे मी। नहीं तो बोलेंगे बाइबल भी कहती है ऐसी। नहीं, बाइबल नहीं ऐसी कहती। बाइबल कहती है कि नवरा बायको ने एक साथ में बायबल सांगतं नवरा बायकोने एकत्रच असावं, रहना। लेकिन प्रार्थना के समय पण प्रार्थनेच्या वेळेला अलग हो जाए। वेगळे व्हा। आमेन। आपका पड़ोसी ठीक है क्या? देखना उसको। मुझे थोड़ी आंखें ठीक नहीं दिख रही लोगों की। आमीन। अगर आंखें थोड़ी सी भी ये हो जाए थोड़ा सा, तो बाजू वाले को चिमटे ले लेना। चौथी बात, चौथी गोष्ट प्रार्थना पानी में चलना है। पाण्यावर चालायचंय। अब यहाँ पे क्या हो रहा है? तर इथं काय होतंय? मत्ती 14:24 के अंदर मत्ती 14:24 मध्ये नाव झील के बीच में आ गई है। आणि ती जी नाव आहे ती तलावाच्या मध्यभागी आली। सुनिए, ऐका, नाव कहाँ पर है? नाव कुठे? पानी के झील के बीच में है। त्या सरोवराच्या मधोमध। आप सब मिलकर कहें, नाव झील के बीच में है। नाव झील के बीच में है। अभी तक सब ठीक चल रहा था। आतापर्यंत सगळं चांगलं चाललं होतं। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आराधना कर रहे हैं चेले, आणि शिष्य आराधना करत आहेत बड़े आनंद से है। फार आनंदाने, नाव में बैठे हुए हैं। नावेत बसलेले आहेत।
मछली खा के रोटी खा के तृप्त है, आणि मासे भाकरी खाऊन तृप्त झालेले आहेत. इतनी मछली इतनी रोटी खाई है कि बस अभी मजा आ रहा है, आणि मासे आणि भाकरी एवढं खाल्लंय तर आता एकदम मजेत आहेत. नाव में बैठे हुए, नावेत बसलेले अभी तक सब ठीक चल रहा है. आतापर्यंत सर्व ठीक चाललंय. हे यहोवा सुनता तेरा दास, वाणी को अपनी सुना दे. प्रभु बोलता अभी सुनाता, 2 मिनट रुक, अभी थोड़ा देर रुक जा, नाव बीच में है ना, आता नाव मधोमध आहे ना, अभी सुनाता वाणी को, आता वाणी ऐकवतो, अभी भेजता वाणी को, आता वाणी पाठवतो. और नाव झील के बीच में आ गई. आणि नाव त्या सरोवराच्या मधोमध आली. बाइबल कहती है बायबल सांगतं जब नाव बीच में आ गई, जेव्हा नाव सरोवराच्या मध्ये आली, अभी तक सब ठीक चल रहा था, आतापर्यंत सगळं बरं होतं. लहरों से नाव डगमगाने लगी, लाटांमुळे ती नाव हालू लागली, हलने लगी, हालू लागली, हलने लगी, हालू लागली, हलने लगी. हालू लागली. अब तक सब कुछ ठीक चल रहा था, आतापर्यंत सगळं चांगलं होतं. अब लहरें से नाव डगमगा आता रही है, लाटांनी ती नाव डगमगू लागली, क्योंकि हवा सामने की कारण थी. की हवा समोरची होती. सुनिए, ऐका, किस समय नाव झील के बीच में लहरों से डगमगा रही है, कुठल्या वेळेला ती नाव त्या लाटांनी डगमगत आहे? किस समय? चौथे पहर. चौथ्या प्रहरी. लेकिन इसका जो असली कारण मैं आपको बताना आणि चाहता हूं, त्याचं जे खरं कारण मला तुम्हाला सांगू दे, ये कब नाव डगमगा रही ती थी? नाव कधी डगमगत होती? जब यीशु पहाड़ पर प्रार्थना कर जेव्हा रहे थे. येशू त्या डोंगरावरती प्रार्थना करत होता. बाइबल कहती है बायबल सांग उस समय त्यावेळेला जब यीशु पहाड़ पर अलग होकर प्रार्थना कर रहे जेव्हा थे, येशू वेगळा होऊन त्या डोंगरावरती प्रार्थना करत होता, उस झील जब बीच में झील के बीच में जब नाव आ गई, आणि त्या सरोवराच्या मधोमध ती नाव आली, तब जब लहरों से वो नाव डगमगाने आणि लगे. जेव्हा लाटांनी ती नाव डगमगू लागली. कभी कभी हमारे जीवन में ऐसी चीजें होती हैं, कधी कधी आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतात, ऐसे हवा लहरें तूफान हमारे विरुद्ध आ उठते आणि हैं. असे हवा, अशी वारं, अशा लाटा आमच्या विरोधात उठतात, अब लगने लगता कि हम डूब आणि जाएंगे. असं वाटू लागतं आता आम्ही बुडून जाणार अब तक सब कुछ बीच में सब कुछ सुखरूप था, आतापर्यंत सर्व काही सुखरूप होतं, ऐसा लग रहा था अपनी मंजिल पे हम पहुंच जाएंगे. आणि आता असं वाटलं की आम्ही आमच्या त्या निर्धारित ठिकाणी पोहोचू, बहुत खुश थे, आणि खूप आनंदी आनंद से चल रहे थे सब लोग, आनंदाने सर्व चालत होते. प्रार्थना भी चल रही थी, प्रार्थनाही चालली होती, आराधना चल रही थी, आराधना चालली एक होती, दूसरे से हितगुज कर रहे थे. एकमेकांशी घितगुज करत तभी होते. अचानक तूफान उठे. तेव्हा अचानक वादळ उठलं. आप बीच में पहुंचे हैं, तुम्ही मधोमध येऊन पोचलात, लेकिन अब आपका रास्ता रुक चुका है. पण आता तुमचा रस्ता थांबलाय. अब आपकी नाव बीच में तो है, आता तुमची नाव मधात तर आहे. आपने बहुत सारे चीजों को ठहराया था इस साल में, या वर्षामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ठरवल्या होत्या, आप बीच में भी आ पहुंचे हैं, आता मधोमध पण येऊन पोहोचले, लेकिन आप अभी तक पार नहीं लगे. पण अजून तुम्ही पलीकडे नाही गेला. अब ऐसी स्थिति आ गई आता स्थिती अशी आहे कि आप अभी डूबने पर हैं. की आता तुम्ही बुडणार आहात. अभी ऐसा लग रहा है कि मैं मंजिल तक नहीं पहुंच पाऊंगा, आता असं वाटत आहे की मी माझ्या त्या ठिकाणी पोहोचू मैं शकणार, नहीं जा पाऊंगा. मी जाऊ नाही शकत, दुनिया की कोई ताकत नहीं जो मुझे उस मंजिल तक ले जा आणि सके. या जगात अशी कुठली ताकद नाही जी मला माझ्या त्या ठिकाणी पोहोचू शकते. शायद ये जब तूफान उठा होगा, कदाचित हे वादळ उठल्यानंतर, जब नाव डगमगा रही थी, आणि जेव्हा ती नाव डगमगत होती, अभी तक आराधना चल रही है, आतापर्यंत आराधना अभी चालली, तक प्रार्थना चल रही है, आतापर्यंत प्रार्थना अब चालली, यीशु को नाम रखना शुरू कर दिया आता होगा. येशूला नाव ठेवायला सुरुवात केली असेल. हमने बोला था यीशु को कि नहीं जाना है हमें, आम्ही सांगत होतो येशूला की आम्हाला नाही तो जायचं, भी यीशु ने पकड़ पकड़ कर नाव में बिठा के हमें बोला जाओ उस तरी पार चलो. आम्हाला येशूने पकडून त्या नावेमध्ये बसवलं आणि म्हटलं जा पलीकडे. तब मैंने बोला था ना नहीं जाना है, मी म्हंटल होतं ना नाही जायचं, घ्या आता, घ्या आता, आलो इथं, आलो, मरो अभी. आता मरा. यीशु को समझता नहीं शायद, येशूला कळतच नाही. हम बोल भी रहे थे आम्ही म्हणतही होतो हमें जाना नहीं है, की आम्हाला नाही जायचं, फिर भी यीशु ने जबरदस्ती बिठा तरी दिया. येशूने बळजबरीने बसवलं. यीशु को पता नहीं क्या होने वाला है, येशूला नाही माहिती काय होणार आहे, और हमको मरने के लिए भेज दिया. आणि आम्हाला मरण्यासाठी पाठवलं. शायद वो कुड़कुड़ाते होंगे, कदाचित ते कुरकुरत असतील. हम भी यीशु के साथ चल रहे हैं, आम्ही येशू सोबत चाललोय, और ऐसी जगह फंस गए आणि अशा ठिकाणी फसलोय जहाँ से निकलना मुश्किल है. जिथून निघणं अवघड आहे, आपकी मंजिल नहीं दिख रही है आणि तुम्हाला तुमची ती जागा दिसत नाही कि जिथे आप पोहोचायचंय, वहाँ पे पहुंच सके, की तिथे तुम्ही पोहोचू और शकाल. आपने अलग अलग तरीकों से प्रभु को कुड़कुड़ाना शुरू कर आणि दिया. वेगवेगळ्या तऱ्हेने तुम्ही येशू विरुद्ध तक्रार करायला, कुरकुर करायला सुरुवात केली. ऐसा क्यों फंसाया प्रभु? असं का फसवलं प्रभू? मैंने तो 15-15.5 दिन 15 उपवास और प्रार्थना किया था, मी तर 15 दिवस उपास प्रार्थना केली, बिल्कुल कुछ नहीं लिया पानी के सिवा. पाणी शिवाय काहीच घेतलं नाही. मैं तो ऐसा उपवास पकड़ती, कड़क उपवास पकड़ता हूँ. कड़क होता ना कुछ, पता मी नहीं तर कड़क क्या एकदम है. कडक उपास पकड. सुबह से लेकर शाम तक एक ठेम पानी नहीं पिया, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक थेंब पाणी नाही पिलं. इतना कड़क
उपवास। इतकं कडक उपास धर, फिर भी कड़क उपवास में ऐसा क्यों हुआ प्रभु? मग ते एवढा कडक उपासात असून पण असं का झालं? तू कड़क उपवास किया ना, इसलिए तेरे को कड़क करना चाहता हूँ मैं। आणि तू कडक उपास केला म्हणून परमेश्वर तुला कडक बनवतोय। अब मैं तुझे कड़क बनाऊंगा। बहुत कड़क कड़क चल रहा है। आणि कडक मी आता तुला बनवतो। कड़क उपवास तो कर लिया, उपास तर केला, अब कड़क तुझे जिंदगी कैसे जीना वो सिखाऊंगा। आता कडक जीवन कसं जगायचं तुला शिकवतो। और यहाँ पर ये लोग बीच में फंसे हुए हैं, आणि या मध्यभागी ते फसलेले आहेत, अलग अलग तरीके से बात कर रहे हैं। वेगवेगळ्या तऱ्हेने बोलत आहे। सुनिए ऐका सुनिए ऐका सुनिए, ऐका। जब हम नाव के झील में जब बीच में आ जाते हैं तो हमें लगता है कि कोई हमारे सुन नहीं रहा है। आणि जेव्हा सरोवराच्या मधोमध येऊन आम्ही फसतो त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की कुणी आम्हाला ऐकत नाही, आपकी मंजिल नहीं दिख रही है, आणि तुम्हाला तुमचं निर्धारित स्थान दिसत नाही, आपको लग रहा है कोई पार नहीं लेके जाएगा। आणि आता पलीकडे मला कुणीच घेऊन जाणार मेरे नाही। यीशु पहाड़ पर बैठा प्रार्थना कर रहा है, माझा येशू डोंगरावर बसून प्रार्थना वो करतोय, सब सुन रहा है, तो सगळं ऐकत वो आहे, सब कुछ देख रहा है। तो सर्व पाहत आहे। मेरे यीशु को आप कौन से झील में फंसे हुए ना वहां से दिखता है, माझ्या येशूला कोणत्या सरोवरामध्ये तुम्ही अडकलेले आहेत ना ते तिथून दिसतं, कौन से तूफानों में आप फंस गए वहां से दिखता है, आणि कुठल्या वादळ वाऱ्यामध्ये तुम्ही फसलेले आहेत त्याला वो दिसतं, स्वर्ग से देखता है। तो स्वर्गातून पाहतो। बाइबल ऐसा कहती है, बायबल असं सांगतं परमेश्वर की आंखें पृथ्वी पर रोज घूमती है, परमेश्वराचे नेत्र पृथ्वीवरती रोज लागून राहिलेले असतात। लोगों को देखते ते हैं। लोकांना पाहतात। मेरे परमेश्वर की आंखें देखती हैं माझ्या परमेश्वराचे डोळे पाहतात हम कहाँ पर की हैं, आम्ही कुठे कौन से आहोत, तूफान में हैं, कोणत्या वादळात आहोत, कहाँ फंसे हुए हैं। कुठं फसलेलो मेरा आहोत। परमेश्वर देखने वाला परमेश्वर माझा है, परमेश्वर पाहणारा परमेश्वर आहे। मेरा परमेश्वर को दिखता है, माझ्या परमेश्वराला दिसतं, उसको मोती बिंदु नहीं हुआ है, त्याला मोतीबिंदू नाहीये, वो धुंधला धुंधला नहीं दिखता है। आणि त्याला अंधुक दिसत नाही। अब हमने चश्मा निकाल दिया तो धुंधक धुंधक दिखता है, आता चष्मा काढला तर आम्हाला अंधुक इसलिए दिसतं लगाना पड़ता आणि है। म्हणून लावावं मेरे लागतं। परमेश्वर की आंखें ठीक है, माझ्या परमेश्वराचे डोळे अगदी चांगले आहेत, उसको धुंध नहीं दिखाई देती, त्याला त्याला ते अंधुक दिसत नाही, उसको साफ त्याला दिखता है, सर्व काही साफ दिसतं, सब कुछ साफ दिखता है। सर्व काही साफ यीशु दिसतं। प्रार्थना में बैठे हुए थे, येशू प्रार्थना में बैठे हुए थे, प्रार्थनेमध्ये बसले वहां से होते उनको दिख रहा है। आणि तिकडून त्यांना दिसतंय। पड़ोसी को बोलना है मेरे प्रभु को दिखता है, हिलाए पड़ोसी को, बोले मेरे प्रभु को दिखता है, जोर से बोले मेरे खुदा को दिखता है, जिस खुदा पे मैं भरोसा करता हूं उसको दिखता है। भले किसी इंसान को ना दिखे, भले कुठल्या मनुष्याला नाही दिसणार, यीशु ने देखा, येशूने पाहिले, पहाड़ पर से देखा, पहाडावरून डोंगरावरून पाहिले, उनकी आवाज को सुना। त्यांचा आवाज ऐकलाय। सुनिए, ऐका, स्टेफन जब मर रहा था स्टेफन जेव्हा मरत होता उसने स्वर्ग को खुलते हुए देखा। त्याने स्वर्ग उघडताना पाहिला। स्वर्ग कितना दूर है, स्वर्ग किती दूर आहे, हमारे पास में। आप देख सकते हैं स्वर्ग को। तुम्ही पाहू शकता स्वर्गाला। उस स्टेफन ने क्या देखा, स्टेफनानं काय पाहिलं, यीशु परमेश्वर अपने सिंहासन से उठ खड़े हुए हैं। परमेश्वर आपल्या सिंहासनावरून उठून उभे राहिले। जब वो मुसीबत में था, जेव्हा तो त्या समस्येमध्ये होता, जब वो मर रहा था, आणि तो मरत होता, मेरा परमेश्वर सिंहासन से उठ खड़ा हुआ उसकी मदद करने के माझा लिए, परमेश्वर सिंहासन उठून उभा राहिला त्याची मदत उसको करण्यासाठी, स्वागत करने के लिए उठ खड़ा हुआ। त्याची सहायता करण्यासाठी तो उभा राहिला। यीशु प्रार्थना में बैठे हुए, येशू प्रार्थनेमध्ये बसलेले जब उन्होंने उनके चेलों की हालत देखी, आणि जेव्हा त्याने त्याची शिष्यांची अवस्था पाहिली, वो तूफान को देखा, ते वादळ पाहिलं, मेरा परमेश्वर खड़ा हो गया। माझा परमेश्वर उभा राहिला। मेरा परमेश्वर खड़ा होने वाला माझा परमेश्वर, परमेश्वर उभा राहणारा उसके परमेश्वर। चेलों को वो नहीं देख सकता तूफान में फंसे हुए, आणि त्याच्या शिष्यांना तो असं वादळामध्ये अडकलेला नाही पाहू वो शकत, देख नहीं सकता उनकी हालत को, तो पाहू नाही शकत त्यांची ही अवस्था, उसको कोई रुका नहीं सकते आपको और मेरे पास में आने के आणि लिए। तो त्याला कुणीच अडवू शकत नाही तुमच्या आणि माझ्यापर्यंत येण्यापासून। मार्कुस 6:48 कहता है, आणि मार्क 6:48 सांगतं, मत्ती 14:25 कहता है, मत्ती 14:25 सांगतं, यूहन्ना 6:19 कहता है। योहान 6:19 सांगतं। वो खेते खेते 3-4 मील के लगभग आ गए। आणि ते त्या 3-4 मैल पुढे आले, वो ताकत लगा रहे हैं आणि ते ताकद लावत आहेत, नाव को आगे ले जाने के लिए। ती नाव ते पुढे जाण्यासाठी ते वल्लव मारत आहेत, वो ताकत लगा रहे हैं। आणि ते ताकद लावत 12 आहेत, के 12 चेले एकदम ताकत के साथ आगे जाना आणि चाहते ते हैं, 12चे 12 शिष्य त्यांची ताकद लावून पुढे जाऊ वो इच्छित, अपनी मंजिल तक पहुंचना चाहते ते हैं। त्यांना निर्धारित स्थानावर पोहोचू मैं इच्छित। आपसे कहता हूं, मला सांगू दे, आपकी और मेरी ताकत हमें अपनी मंजिल तक नहीं पहुंचा तुमची आणि सकते। माझी ताकद आम्हाला आमच्या ठिकाणी पोहोचवू शकणार नाही। आपका और मेरा यश हमें मंजिल तक नहीं पहुंचा तुमचं सकता। आणि माझं यश आम्हाला तिथपर्यंत पोहोचू शकणार इसके लिए नाही। परमेश्वर का अनुग्रह चाहिए, त्याकरता देवाची कृपा हवी आहे। इसके
के लिए प्रभु का अनुग्रह चाहिए, त्यासाठी देवाची कृपा पाहिजे ये ताकत लगा रहे हैं। आणि हे ताकद मेरा लावतात. यीशु देख रहा है, माझा येशू मेरा पाहतोय यीशु पहाड़ से नीचे आया, आणि त्या डोंगरावरून तो खाली आला. उसे नाव नहीं मिली, त्याला नाव नाही उसे मिळाली, कोई व्यक्ति नहीं मिला. कुठला व्यक्ती नाही मिळाला. मेरा यीशु अपने चेलों को मदद करने के लिए पानी पर चलता हुआ आगे बढ़ा. माझा येशू त्या शिष्यांची मदत करण्याकरता पाण्यावर चालत गेला. यीशु जानते हैं येशू जाणून क्या हो रहा है. काय होतंय. यीशु पहाड़ से नीचे उतरे येशू डोंगरावरून खाली और उतरले पानी पर चलना आणि प्रारंभ किया. पाण्यावर चालायला सुरुवात केली. सुनिए, ऐका, आज तक पानी का विभाजन किया गया. आतापर्यंत पाण्याला विभागलं गेलं. मूसा एलिया इन्होंने पानी का विभाजन किया, मोशे एलिया यांनी पाण्याचं विभाजन केलं. लेकिन मेरे यीशु ने विभाजन नहीं किया. मेरा यीशु पानी पर चलता हुआ है. पण माझा येशूने विभाजन नाही केलं, तर तो पाण्यावर चालत आज गेला. तक कोई पानी पर नहीं चल सका. आतापर्यंत कोणी पाण्यावर नाही चालू मेरा शकलं. यीशु पानी पर चलते माझा हुए. येशू पाण्यावर चालून गेला. आमेन. वो मेरा परमेश्वर है तो माझा परमेश्वर आहे, जो आपको और मुझे बचाने के लिए पानी पर चलकर जो आएगा. तुम्हाला आणि मला वाचवण्याकरता पाण्यावर चालून फिर येईल. आपको मुझे एक काम करना है. फक्त तुम्हाला आणि मला एक काम बाइबल करायचं. ऐसे कहती है, बायबल असं सांगतं, यीशु उनके और से गुजर जाना चाहता था. येशू त्यांच्यापासून पुढे जाणार होता. उनके साइड से गुजर कर जाना चाहता था. त्यांना ओलांडून तो जाणार होता. लेकिन चेलों ने पुकारा, पण शिष्यांनी आरोळी मारली. चेलों ने पुकारा. शिष्यांनी आरोळी हमें मारली. वही करना है. आम्हालाही तेच करायचं. हमें क्या करना है? आम्हाला काय करायचं? हमें पुकारना है प्रभु. आम्हाला देवाला आरोळी हमें मारायची. तूफान में यीशु को पुकारना है. आम्हाला वादळामध्ये येशूला आरोळी मारायची. एक ही चीज हमारे लिए सामर्थ्य लेकर आएगी. एकच गोष्ट आमच्यासाठी ते सामर्थ्य घेऊन येईल. वो है परमेश्वर को पुकारना. ते आहे देवाला आरोळी आपकी मारून. पुकार सुनकर यीशु आगे नहीं जाएगा. तुमचं आरोळी ऐकून येशू पुढे नाही निघून जाणार. अंध बर्तिमई ने प्रभु को पुकारा, आंधळ्या बारतिमायाने येशूला आरोळी मारली. हे दाऊद के पुत्र मुझ पर दया आओ कर. दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. इतनी सारी भीड़ में से उसने आवाज दिया. आणि एवढ्या गर्दीतून त्यांनी आवाज दिला. मेरे यीशु ने उसके दिल की आवाज को सुना आणि त्याच्या मनाचा आवाज येशू ख्रिस्ताने और मेरा ऐकला. यीशु रुक गया. आणि माझा येशू थांबला. बुलाओ उसको. बोलवा त्याला. आज मेरा यीशु को जब हम पुकारेंगे, आणि जेव्हा आम्ही आमच्या येशूला असे आरोळी मारू, मेरा यीशु छोड़कर नहीं जाएगा. माझा येशू सोडून पुढे नाही वो जाणार. आपके लिए वहां पे रुक तो जाएगा. तुमच्यासाठी तिथे थांबेल. वो रुक जाएगा तो थांबेल आपकी मदद करने के लिए. तुमची मदत करण्याकरता. वो हमें त्यागता नहीं, हमें छोड़ता तो नहीं है. आम्हाला त्यागत नाही, तो आम्हाला सोडत नाही. एक माँ अपने बच्चे को, दूध पीते बच्चे को भूल सकती है, लेकिन यीशु कहता है मैं तुझे नहीं भूलूंगा. एखादी आई आपल्या दूध पित्या बाळकाला विसरू शकते, पण तो म्हणतो की मी तुम्हाला कधीच सोडणार हमें नाही. क्या करना है? आम्हाला काय करायचं? हमें यीशु को पुकारना है. आम्हाला येशूला अब बोलवायचं. यीशु जब पानी पे चलते हुए आ रहे हैं, येशू जेव्हा पाण्यावर चालत येत आहेत, मजेदार बात है, सुनिए. आणि एक मजेशीर गोष्ट आहे. मत्ती 14:26 में लिखा है, मत्ती 14:26 मध्ये लिहिलंय, चेले उसको झील पर चलते हुए देखकर घबरा गए. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरले. किसको देखकर घबरा गए? कुणाला बघून घाबरले? किसको देखकर घबरा गए? क्योंकि कभी यीशु को पानी पर चलते हुए नहीं देखा. कारण येशूला कधी पाण्यावर चालताना नाही पाहिलं. लंगड़ों को ठीक होते हुए देखा, लंगड्यांना बरं होताना पाहिलं. आंखें खुलती हुई देखी, डोळे उघडताना पाहिले. मरे हुए जिंदे होते हुए मेलेले देखे, जिवंत झालेले पाहिले. पांच रोटी और 2 मछलियों से बढ़ते हुए भोजन को देखा. आणि 5 भाकरी 2 माशातून वाढलेलं भोजन ये सब पाहिलं. कुछ चमत्कार देखे. हे सर्व चमत्कार पाहिले. अभी रोटी खा के और मछली खा के इतने मग्न हो गए, आता मासे आणि भाकरी खाऊन एवढे मग्न झाले वो एकदम वो धुंध में चले गए. आणि एकदम धुंदीत गेले. कभी सोचा नहीं था कि यीशु पानी पर चलकर आ कधी सकता है. विचारही नाही केला की येशू पाण्यावर चालून देखील येऊ शकतो. वो आ सकता है. तो येऊ शकतो. वो सर्व समर्थ है. तो सर्व समर्थ है. हमारे जीवन में भी बहुत सारे प्रश्न होंगे. आमच्या जीवनात देखील बरेचसे प्रश्न असतील. क्या यीशु इससे मुझे बाहर निकालेगा? येशू मला यातून बाहेर काढेल का? क्या यीशु में ताकत है मुझे बाहर निकालने की? येशू मध्ये ती ताकद आहे का मला बाहेर आज तक काढण्याची? मैं बड़े बड़े लोगों के पास में गया, बड़े बड़े इंटेलिजेंट लोगों के पास में गया, बड़े बड़े शक्तिमान लोगों के पास में गया, वो मुझे निकाल नहीं पाए. आजपर्यंत मी मोठमोठ्या लोकांकडे, हुशार लोकांकडे गेलो, पण ते मला बाहेर नाही काढू शकले. अरे वो नहीं निकाल सकते, लेकिन मेरा परमेश्वर निकालने के लिए अरे ताकत ते नाही रखता है. काढू शकत, पण माझा येशू ख्रिस्तस ते काढण्यासाठी ये समर्थ आहे. चेलों ने कभी सोचा नहीं था. या शिष्यांनी कधी तसा विचार नव्हता केला. यहाँ पे लिखा है, इथं लिहिलंय, यीशु को पानी पर चलता देखकर घबरा गए. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले. और क्या कहने लगे आणि मालूम? काय म्हणू लागले? उन्होंने कभी देखा नहीं ना पानी पे चलते त्यांनी हुए. पाण्यावर कधी चालताना पाहिलं नाही. अज्जी आजोबा ने जो कहानी सुनाई थी वो सुना था. आजी आजोबांना ज्या कथा सांगितल्या होत्या त्या ऐकल्या होत्या. पानी पे भूत चलता है, पाण्यावर भूत चालतं. उल्टे पाय घेऊन. नानी दादी ने कहानी सुनाई थी.
आणि आजीने त्या गोष्टी सांगितल्या वो होत्या, ध्यान में आई होगी उनके. त्या लक्षात आल्या असतील. अरे माझी आजीने सांगितलं, तुझी आजीने सांगितलं होतं का योहान्ना? हा, माझी आजीने पण सांगितलं होतं की पानी पे भूत चलते हैं, वो भी लंबे बाल खोलकर और पता नहीं क्या गए. अब यीशु को तो देख रहे हैं, आता येशूला तर पाहत आहेत, बाइबल में वचन लिखा है, यीशु को देख रहे हैं, बायबल मध्ये लिहिलंय की ते येशूला पाहत आहेत, घबरा गए घाबरले और कह रहे हैं ये भूत है. आणि म्हणते भूत आहे. यीशु को देख रहे हैं, येशूला पाहत आहेत, कभी देखा नहीं ना चलते हुए, पण असं पाण्यावर चालताना नाही पाहिलं. इसलिए उनको क्या लगा? तर त्यांना काय वाटलं? भूत है. भूत आहे. अरे यीशु बचाने के लिए आ रहे हैं, उसको भी आप उल्टा बोल रहे हैं. आणि येशू वाचवायला येतात त्यालाही तुम्ही उलट भूत बोलता. नाम रख दिया उसका. त्याचं नाव भूत ठेवलं. आपको और मजे की बात बताऊं, आणि आणखी मजेशीर गोष्ट, यीशु उनसे बात कर रहा है. येशू त्यांच्याशी बोलत आहे. जो चीजों से आप परेशान है ना, ज्या गोष्टींनी तुम्ही त्रस्त आहात, मेरा यीशु परेशान नहीं है. माझा येशू त्रस्त नाहीये. आंधी और तूफान उसको परेशान नहीं कर सकते. आणि कुठलंही वादळ, कुठलंही वारं त्याला त्रासवू शकत वो हमें नाही. परेशान कर सकती है, ते आम्हाला त्रासवू शकतात, मेरे खुदा को परेशान नहीं कर माझ्या सकते. येशूला नाही तो क्यों त्रासवू शकत. परेशान हो रहे हैं? मग कशाला त्रासताय? यीशु आ रहा है, येशू येते, पानी पे चलते आएगा, पाण्यावर चालून येते आपके लिए वो सब कुछ करने के लिए तैयार है. आणि तुमच्या करता तो सर्व काही करण्यासाठी तयार आहे. मेरे यीशु परेशान नहीं हो रहे जिस बात से आप परेशान है, जिस बात से आप ज्या परेशान है. गोष्टींनी तुम्ही त्रस्त आहात त्या गोष्टींनी माझा येशू त्रासलेला नाहीये. आप तूफान में फंसे हुए परेशान है, आणि तुझे वादळामध्ये अडकलेले आहात, तुम्ही त्रस्त आहात. नाव डगमगा रही है, परेशान है. नाव डगमगत आहे त्यामुळे त्रस्त आहात. मेरे यीशु परेशान नहीं है. माझा येशू त्रस्त नाहीये. यीशु से बात कर रहे हैं. येशू त्यांच्याशी बोलत आहे. अब यीशु ने क्या कहा उन्हें मालूम? येशू त्यांना काय म्हटला? जब यीशु को उन्होंने नाम रख दिया तो भूत है, जेव्हा येशूला ते म्हटले की भूत आहे, तर यीशु ने 3 शब्द कहा. येशूने 3 गोष्ट बोलल्या. मत्ती 14:27 में, मत्ती 14:27 मध्ये, ढाढ़स बांधो, धीर धरा, मैं हूँ, मी आहे, डरो मत. भिवू नका. हिम्मत रखें, धीर धरा, मैं हूँ, मी आहे, डरो मत. भिवू नका. यीशु बात कर रहा है उनसे. येशू बोलत आहे त्यांच्याशी. मैं सोच रहा था इतने तूफान में भी कैसे उनको सुनाई दिया होगा. आणि मी विचार करतो एवढ्या वादळामध्ये त्यांना कसं ऐकू आलं असेल. आप कभी तूफान में फंसे हैं? तुम्ही कधी वादळात अडकला? सच्ची के तूफान में खऱ्या खऱ्याच्या वादळामध्ये? एक ट्रिप निकालो सतीश दादा, आप जो मुंबई से गोवा का ट्रिप हो लेकिन वो जहाज में हो, आणि मुंबई ते गोवा ट्रिप पण ती नावेमध्ये, और बारिश में निकालना दादा. आणि ते पावसाळ्यात काढा. उसका जो भी फी है हम दे देंगे दादा. आणि काय असेल ते आम्ही देऊ. वो कभी होगा, जुलाई अगस्त में हो जाएगा. दादा बोले अगस्त में हम करते हैं, उसमें बहुत भारी बारिश होती है, तो आपको हम फ्री लेकर जाएंगे. कोई पैसा नहीं लेंगे. आणि काही पैसे घेणार नाही, तुम्हाला फ्री मध्ये घेऊन जाणार. तो मोफत. पंडित दादा को आज नाम दे देना, मोहन दादा को. आप तारीख बता देंगे दादा. कितने लोग जाने के लिए तैयार हैं? दादा एक भी नहीं आ रहे. कौन मुसीबत में पड़े जाए बाबा अपने जीवन को. चेले भी तो वही बोल रहे थे, क्यों मुसीबत में डाल रहे हैं हमें. आणि शिष्यही तेच म्हणत होते, कशाला आम्हाला त्या समस्येमध्ये टाकत. यीशु बात कर रहे हैं उनसे. येशू त्यांची संगती बोलत आहे. वो सुन सकते थे, ते ऐकू शकत होते, सुन सकते थे. तभी तो पतरस ने बोला अगर यदि तू है तो मुझे पानी पर ते चलने की ऐकू शकत होते. म्हणून तर पेत्र म्हणाला, जर तू आहे तर मला सांग, मी पाण्यावर चालेल. आंधी और तूफान में भी परमेश्वर को सुनना बहुत जरूरी है. वादळ आणि वाऱ्यामध्ये असताना देखील देवाचं ऐकणं गरजेचं आहे. परमेश्वर क्या बात करता है हमसे. परमेश्वर आमच्या संगती काय बोलत आहे. यीशु ने 3 शब्द काफी थे इनके लिए. आणि हे 3 शब्द त्यांच्यासाठी पुरेसे. हिम्मत रखो, धीर धरा, मैं हूँ, मी आहे, डरो मत. भिवू नका. ये काफी थे उनके लिए. हे त्यांच्यासाठी पुरेसं होतं. लेकिन फिर भी डर रहे हैं. पण तरी घाबरत आहेत. यीशु उन लोगों से बात कर रहा है येशू त्यांच्याशी बोलत आहे, जो डूबने जा रहे हैं. जे बुडायला लागले. थोड़े ही समय में उनका सर पानी में डूबने वाला है. आणि थोड्याच वेळात त्यांचं डोकं पाण्यात बुडणार आहे. ये वो लोग नहीं है जो तरीके से डर जाए. आणि हे असे लोक नाही जे साधारणरित्या लगेचच घाबरतील. ये नाविक लोग हैं, हे नाविक आहेत, ये मच्छीमार हैं, हे मासेमार ये आहेत, जल्दी से डरने वाले लोग हे नहीं हैं. लवकर घाबरणारे लोक नाही आहेत, ये हिम्मत वाले लोग हैं. हे हिम्मतदार लोक आहेत. लेकिन ऐसा समय आ गया जब उनकी हिम्मत टूट गई. पण अशी वेळ आली की त्यांची हिम्मत तुटली. ऐसी चीज से डर रहे हैं अशा गोष्टीला घाबरत आहेत जो वास्तविक नहीं है. जे वास्तविक नाहीये. ऐसी चीज से डर रहे हैं. अशा गोष्टीला हम घाबरतो. बहुत बार ऐसी चीजों से डर जाते जो वास्तविक नहीं आणि होते. बऱ्याचदा मी अशा गोष्टींना घाबरतो जे वास्तविक नाहीयेत. यीशु इसलिए उनको दिखाने आया. आणि येशू म्हणून त्यांना दाखवण्याकरता आला. हिम्मत रख दो, हिम्मत धरा, मैं हूँ, मी आहे, भयभीत ना हो. भिवू नका. पड़ोसी को बोलना हिम्मत रखो. हिला के बोल हिम्मत रखो, हिम्मत रखो. यीशु है, डरो मत, डरो मत. मैं आपसे कहना चाहता हूँ, मला तुम्हाला सांगू दे, आप तूफान में फंसे हैं ना, वादळात फसले ना,
वो आपको डुबा नहीं पाएगी। ते वादळ तुम्हाला बुडवू शकणार नाही. वो सच्चाई नहीं है, ते सत्य नाहीये, वो वास्तविक नहीं है। ते वास्तविक नाहीये. मेरा यीशु वास्तविक है, माझा येशू वास्तविक आहे. मेरा यीशु वास्तविक है, माझा येशू सत्य आहे, तो वास्तविक. मेरे यीशु के शब्द वास्तविक हैं। माझ्या येशूचे शब्द वास्तविक आहेत. ऐसी कोई भी परीक्षा आपके ऊपर नहीं आएगी जो आपके सहने से बाहर है। आणि अशी कुठलीही परिस्थिती तुमच्यावर गुदरणार नाही जी तुमच्या शक्यतेच्या बाहेर आहे. अगर वो आ भी गई, आणि जरी ती आली मेरा परमेश्वर उसमें से बाहर निकलने की ताकत तर रखेगा। माझा परमेश्वर तुम्हाला त्यातून बाहेर काढण्याची ताकद देईल. आपकी परिस्थितियां से आप ना डरें, तुम्ही तुमच्या परिस्थित्यांना भिवू नका, आप हिम्मत रखें। तर धीर धरा. तब हिम्मत रखें अशा वेळेला धीर धरा जब आपका जहाज डगमगा, जेव्हा तुमची नाव डगमगत आहे, तब आप पानी पर चलना सीखेंगे। आणि तेव्हाच तुम्ही पाण्यावर चालायला शिकाल. सब अच्छा है तो हिम्मत रख सकते हैं, सर्व चांगलं आहे तर मग धीर धरू शकतो. जब आपकी नाव जब डगमगा पण रही। जेव्हा तुमची नाव डगमगते, सर आप ना एक बार जरूर तूफान में फंस के दिखाना। आणि एकदा तुम्ही नक्की त्या वादळामध्ये फसून बघा. मैं फंसा हूँ इसलिए बोल रहा हूँ, आणि आम्ही फसलोय म्हणून सांग. थोड़े समय के लिए। थोडा वेळा करता. एक बार हम अलीबाग घूमने गए, आणि एकदा अलिबागला गेलो फिरण्यासाठी. मेरा पूरा फैमिली था, परिवार था। आणि माझं सगळं कुटुंब होतं. एक किला है जो समुद्र के बीच में है, आणि तो समुद्राच्या मध्ये जो किल्ला आहे, वहाँ पे घूमने के लिए जा रहे थे। आणि तिथं फिरण्यासाठी गेलो. हमने टिकट निकाले, आम्ही तिकीट काढलं हम उस नाव में बैठे, आणि त्या नावेमध्ये बसलो. बहुत सारे लोग वहाँ पर थे, आणि खूप लोक होते तिथे. और जब हम बीच में आए, आणि जेव्हा आम्ही मध्ये आलो, हवाएं जोर से चलना शुरू हुई। जोरात वारं व्हायला लागलं. मेरी मम्मी जो थी उसका बीपी ऊपर नीचे होने लगा, आणि मम्मीचं बीपी वर खाली व्हायला लागला. नाविक बोल रहा है कि कोई अपनी जगह से हिलना नहीं आणि है, नाविक सांगत होता की कुणी आपल्या जागेवरून हलू नका, आप सिर्फ पकड़ के बैठे रहें। तुम्ही फक्त पकडून बसा. जो पूरी नाव थी वैसे हिल रही है, आणि पूर्ण नाव अशी वाकडी तिकडी होत और होती. मेरे मम्मी का शुरू हो गया। आणि मम्मी सुरू झाली. मेरे पापा को अच्छे अच्छे शब्द सुनाए। आणि पप्पांना चांगले शब्द आप ऐकवले. कौन बोला था आने के लिए? कुणी सांगितलं होतं याने? आप मरो इसमें, खुद तो मरेगा, बच्चों को भी मारेगा। इतना इसको देखना, किला देखना है, इसका इतना हाउस है किला देखने की, मरो अभी। एक्चुअली वो अपनी जान के लिए घबरा रही थी, और मेरा भी मुंह देखने लायक था। सिर्फ प्रभु याद आया उस त्यावेळेला फक्त परमेश्वरच आला लक्षात. प्रभु तू चाहता है स्वर्ग आए तो आ, हमें सुखरूप लेकर चलो। प्रभु सर तुझा इच्छा आहे की आम्हाला स्वर्गात न्यायची, तर सुखरूप ने. ये प्याला अगर नहीं ढलना चाहता मत। वो हवाओं को मेरे, वो थोड़ी सी हवा थी साहब, अगर जोर से हवा आती तो सब. आणि एवढीशा हवेमध्ये ते नाव एवढी डगमगत होती. जर मोठी असं वारं सुटलं असतं तर काय झालं असतं? सब नाविक को बोलने लगे हमको किल्ला पिल्ला नहीं देखना साहब, हमको वापस लेके चलो साहब। आप हंस रहे लेकिन उसमें बैठते तब पता चलता, क्योंकि मैं उस नाव में था, मुझे मालूम था क्या हालत है। आणि त्या नावेमध्ये होतो आणि माहित होतं की काय उस समय यीशु का याद नहीं आता था, आणि त्यावेळेला काय आठवत नाही, कुछ याद नहीं आता, सिर्फ 2 मिनट की प्रार्थना कर सकते हैं, प्रभु बस तुझी इच्छा पूर्ण हो दे। कई शब्द आठवत, कुछ शब्द याद नहीं आते, प्रभु तेरी इच्छा पूरा हो, अगर तेरी इच्छा है मैं स्वर्ग आऊं तो प्रभु। उसमें हिम्मत रख के दिखाना, आणि त्याच्यात धीर धरून दाखवा। हिम्मत रखना ये प्रभु का अनुग्रह है। धीर धरणं हे देखील देवाची कृपा आहे। अगर आप ऐसी परिस्थिति में हैं, आणि जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आहात, आप खचे ना, निराश ना हो, तो तुम्ही खचू नका, निराश होऊ नका, आप हिम्मत रखें। तर हिम्मत धरा। यीशु ने कहा, येशू म्हटला, मैं हूँ, मी आहे, डरो मत। भिवू नका। मैं हूँ, मी आहे, डरो मत। भिवू नका। वो इंसान के शब्द नहीं है आणि कुठल्या मनुष्याचे शब्द नाहीयेत जो कहता है डरो मत, की जे म्हणतो की तुम्ही भिवू नका। आज मैं आपसे कहना चाहता हूँ, आज मला तुम्हाला सांगू दे, क्या आपके जीवन में तूफान, आप तूफानों के बीच में हैं? तुम्ही त्या वादळांच्या मध्ये आहात? क्या आपकी नाव में तेजी से पानी भर रहा है? तुमच्या नावेमध्ये वेगाने पाणी भरत आहे? क्या आपको लग रहा है कि अब आप डूबने पर हैं? आणि आता तुम्हाला असं वाटतं की मी बुडणार आहे? यीशु के 3 शब्द याद रखना, येशूचे हे 3 शब्द लक्षात ठेवा। हिम्मत रखो, धीर धरा, मैं हूँ, मी आहे, डरो मत। भिवू नका। पड़ोसी को बोलना, हिम्मत रखो, यीशु है, डरो मत। हिम्मत रखो, मैं हूं, यीशु है, डरो मत। अच्छे से बात कर रहे हैं, कम्युनिकेशन अच्छा चल रहा है, आणि चांगलं संभाषण चालू आहे। तूफान में भी रेंज
टूटी नहीं है। आणि वादळात पण रेंज गेलेली नाहीये. तूफान आए तो रेंज चली जाती है। समझ में नहीं आ रहा साहब क्या बोल रहे हैं आप, लेकिन रेंज अच्छे से चेलों में और यीशु में अच्छा रेंज पकड़ा हुआ है। पण वादळात त्यांची रेंज गेली नाहीये, तर शिष्यांचं आणि त्याची रेंज चांगली आहे. देखो यीशु तूफानों में भी खड़ा है, येशू वादळात उभा आहे, लेकिन तूफान उसको कुछ बिगाड़ नहीं पण पा ते रहा। वादळ त्याचं काही बिघडवू शकत नाही. यीशु तूफान में खड़ा है, येशू वादळात उभा आहे तूफान में भी बात कर रहा है। आणि वादळात बोलत आहे. कम्युनिकेशन अच्छा है। चांगलं संभाषण आहे. पतरस ने किसी ने चेले ने नहीं बोला, लेकिन पतरस ने बोला। कोण कुठलं शिष्य बोललं नाही, पण पेत्र बोलला. यदि तू है, जर तू आहे. यदि का मतलब क्या है? जर याचा अर्थ काय? अभी भी भरोसा नहीं है। अजूनही भरोसा नाही. यदि तू है, जर तू आहे, तो मुझे पानी पर चलने की आज्ञा दे। तर मला या पाण्यावर चालण्याचं आज्ञा दे. सुनिए, ऐक, इतने साल से यीशु के साथ रह रहा है, एवढ्या वर्षापासून येशू सोबत राहते, इतने साल उसके साथ में रहकर बड़ी बड़ी बातें देख रहा है, इतके वर्ष त्याच्या सोबत राहून मोठमोठ्या गोष्टी पाहत आहे. लेकिन यीशु बात भी कर रहा है, येशू बोलत पण आहे, यीशु की आवाज भी सुन रहा है, येशूचा आवाजही ऐकत आहे, यीशु की चाल भी देख रहा है। येशूची चाल पण उन्होंने पाहत. पानी पे चलते हुए देखा ना। त्यांनी पाण्यावर चालताना पाहिलं ना. अरे साहब, अगर जो जिसके संपर्क में आज सबसे ज्यादा रहते हैं ना, आप भीड़ में भी उसकी चाल को पहचान सकते आणि हैं। ज्याच्या संपर्कात तुम्ही जास्तीत जास्त राहता त्या गर्दीमध्ये येऊन सुद्धा तुम्ही त्याला ओळखू शकता. उसकी आवाज को भी आप पहचान सकते हैं। त्याचा आवाजही तुम्ही ओळखू शकता. हजारों लोगों में उसकी आवाज पहचान सकते हैं, हजारो लोकांमधून तुम्ही त्याचा आवाज ओळखू क्योंकि शकता. आप उसके संपर्क में इतना दिन थे कि आपको सब मालूम है उसका। कारण तुम्ही त्याच्या संपर्कामध्ये एवढ्या दिवसापासून आहेत की त्याच्याविषयी तुम्हाला आता सर्व काही माहित झालं. यीशु बोल रहे हैं, येशू बोलत आहे, तो तब भी यीशु को पहचाना नहीं, तरी येशूला ओळखलं नाही. यीशु को चलते हुए देख रहे हैं, येशूला चालताना पाहते, लेकिन उसको पहचान नहीं सकते। तरी त्याला ओळखू शकले नाही. आज हमें क्या करना है? आज आम्हाला काय करायचंय? ये चेले उसकी आवाज और चाल को पहचानने में नाकामयाब हो गए। आता हे जे शिष्य आहेत त्याची चाल आणि त्याची आवाज ओळखण्यामध्ये अयशस्वी ठरले. यीशु ने कहा, येशू म्हटला यूहन्ना 10:3-4 में, योहान 10:3-4 मध्ये, मेरी भेड़ें मेरा शब्द सुनती है। माझी मेंढरं माझी वाणी ऐकतील. यूहन्ना 10:27 में, योहान 10:27 मध्ये, वो मुझे जानते हैं ते मला ओळखतात और मेरे पीछे चलती आणि हैं। माझ्या मागे चालतात. भेड़ें उसका शब्द पहचानती हैं। मेंढरं त्याची वाणी ऐकतात, ओळखतात. सुनिए, ऐका, तूफान में भी उसकी आवाज को पहचानना, वादळामध्ये देखील त्याचा आवाज ओळखणं, उसके त्याची चाल ओळखा. हमारा काम क्या है आज? आज आमचं काम काय आहे? परमेश्वर को पहचानना। परमेश्वरला ओळखणं. मैं आपसे कहना चाहता हूँ, मला तुम्हाला सांगू दे, कितना हम प्रभु को पहचानते हैं, किती आम्ही परमेश्वराला ओळखतो, कितनी गहराई से उसको जानते हैं, किती खोलवर त्याला आम्ही ओळखतो, उसके शब्दों को सुनकर कितने प्रौढ़ बने हम, आणि त्याचे शब्द ऐकून आम्ही किती प्रौढ झालो, कितने कितने बलवान बने हम। किती बलवान आम्ही बनलो. मेरी भेड़ें मेरा शब्द जानती हैं। माझी मेंढरं माझी वाणी ओळखतात. पड़ोसी को बोलना, यीशु की भेड़ें उसका शब्द जानती हैं। यीशु ने एक भी चमत्कार नहीं किया है, येशूने एकही चमत्कार नाही केलाय, एक भी उपदेश नहीं दिया। एकही उपदेश दिला नाही. यीशु चलते हुए आ रहा है, येशू चालत येत आहे, यीशु चलते हुए आ रहा है। येशू चालत येत आहे. यूहन्ना बपतिस्मा करने वाले ने उसको पहचान लिया। योहान बाप्तिस्मा करणारा त्यानं ओळखलं, उसके संपर्क में नहीं था, यूहन्ना के संपर्क में ज्यादा नहीं था यीशु, आणि त्या येशूच्या संपर्कामध्ये योहान काही फार जास्त नव्हता, लेकिन उसने वाणी को सुना था, पण त्यानं वाणी ऐकली होती. प्रभु को पहचानने की वो उसने ताकत रखा था। आणि प्रभूला ओळखण्याची ताकद त्याच्यात होती. यीशु जब एक भी उपदेश नहीं है, एकही उपदेश नाही, एक भी चमत्कार नहीं है, एकही चमत्कार नाही. यीशु जब चल के आ रहा येशू था, जेव्हा चालत येत होता, उसने देखा, त्यांनी पाहिलं और लोगों को कहा, उसके चेलों को कहा, आणि त्या शिष्यांना त्या लोकांना सांगितलं, जगत के पाप हरण करने वाला परमेश्वर का मेमना आ रहा है। जगाचा पाप हरण करणारा परमेश्वराचा कोकरा येत आहे, वो हम लोग बनना है, आणि ते आम्हाला बनायचे. यीशु की बातों से पहचानना है, येशूच्या शब्दांनी ओळखायचे, यीशु की चाल से पहचानना है। येशूच्या चालीनं ओळखायचे, हम इतनी गहराई में जाएं कि हम प्रभु को पहचाने। आणि इतकं खोलवर आम्ही जावं की आम्ही येशूला ओळखू शकू. सिर्फ कितना मालूम है, प्रभु प्यार करता है, आम्हाला फक्त एवढंच माहिती, परमेश्वर प्रेम करतो, प्रभु देता है, प्रभू देतो, प्रभु लंगड़ों को चलाता प्रभू है। लंगड्यांना चालवतो. और गहराई में जाइए आप, आणखी खोल जा कि मेरा परमेश्वर क्या है, की माझा परमेश्वर काय आहे. और कितने लोग यीशु का चमत्कार देखने के बाद भी पीछे चले जाते हैं। कितीतरी लोक देवाचा चमत्कार बघून देखील मागे वळतात. अभी भी रुसना फुगना है, अजूनही रुसवे फुगवे आहेत, अच्छा लगता है, कारण शरीराला बरं वाटतं,
प्रभु को अगर पहचान लिया तो कोई रुसवा फुगवा नहीं होगा। प्रभूला जर ओळखलं ना तर कुठलेच रुसवे फुगवे राहणार नाहीत, क्योंकि हमने प्रभु को पहचाना है। कारण आम्ही परमेश्वराला ओळखलंय, हमें खुदा को जाना है। आम्ही त्या देवाला जाणून आहोत। आज हमारा सबसे बड़ा काम क्या है? आज आमचं सर्वात मोठं काम काय आहे? पानी पे चलना है, पाण्यावर चालायचं, असंभव बातें संभव बनना है, अशक्य गोष्टी शक्य होताना पाहायच्या, प्रभु को पहचाने। तर प्रभूला ओळखा। पड़ोसी को बोलना, प्रभु को जान ले, प्रभु को जान ले। अब ये पतरस कहता है, प्रभु यदि तू है आता हा पेत्र म्हणतो जर तू आहे तो मुझे चलने के लिए आज्ञा कर। तर मला पाण्यावर चालण्याची आज्ञा दे। एक्चुअली आपको मालूम है प्रभु की इच्छा नहीं थी कि पतरस ने पानी पे चले। खरं पाहता देवाची इच्छा नव्हती की पेत्रानं पाण्यावर चालावं। दादा ऐसा क्या बात कर रहे हैं? असं काय बोलतो? अब इसने क्या बोला? यीशु को जबरदस्ती किया मालूम? आता यांनी येशूला बळजबरी केली। यीशु को उन्होंने अपने नाव में लेना था, येशूला त्यांनी आपल्या नावेमध्ये घ्यायचं होतं और चलना था आणि चालायचं होतं। कशाला उगाच वाढवायचं काम करायचं? और टाइम गया और आधा पौन घंटा गया रहेंगे वहां पे, लेकिन सीखा उसने अच्छा है। त्यांनी शिकलं, अर्धा पाऊण तास गेला असेल पण तो शिकला। यीशु को जान लिया ना, येशूला ओळखलं ना, उसकी आवाज को पहचान लिया त्याची ना, आवाज ओळखला, यीशु आ जाओ अंदर, येशू या आतमध्ये, बस इतना ही बोलना था। एवढंच बोलायचं होतं। वाड़िव काम। हे वाढीव काम आहे। प्रभु बोलना, यदि तू है तो मैं भी पानी पे चलना चाहता हूं। प्रभू सांग ना, तूच आहेस तर मलाही पाण्यावर चालायचं। जो प्रश्न नहीं पूछना था वो पूछ रहा है। जो नव्हता विचारायचा तो विचारत आहे। अभी आपको जबरदस्ती अगर किसने 10 बार आपको बोल रहा है ऐसा करो वैसा करो, तो आप क्या बोलेंगे? आता 10 वेळा एखादा मागं लागलाय असं करत असं, तो काय करणार आहे? वही करेगा। यीशु क्या बोलेगा? येशू काय बोलणार? आजा भाई, ये आजा, ये आजा, सिखाता तेरे को, आज। ये तुला शिकवतो। कई बार आजकल के जवान बच्चे लोग इससे ही शादी करनी है, मेरे को प्रभु ने दर्शन दिया है। काय आजकाल तरुण वर्ग, मला हिच्याशीच लग्न करतं देवानी दर्शन दिलंय, प्रभु ने मेरे लिए बनाया है, प्रभूने माझ्यासाठी बनवली। अच्छा, कुछ लोग आते हैं, काही लोक येतात, पास्टर जी प्रार्थना करना। पाळक साहेब प्रार्थना करा। किस लिए? कशासाठी? प्रभु ने एक मुलगी दाखवली। प्रभूने एक मुलगी दाखवली। अच्छा, फिर प्रभु की इच्छा है मैं उसके साथ शादी करूं। देवाची इच्छा आहे की मी तिच्या बरोबर लग्न करावं। आप बताइए ना, आप क्या करो? मैं तेरी इच्छा है तो मैं क्या बताऊं रे बाबा? मैं क्या बताऊं दादा? अभी नहीं, आप भी मेरे लिए प्रार्थना करो। आपको प्रभु क्या कह रहा है ना, मुझे बताओ। आणि तुम्ही पण प्रार्थना करा, प्रभू तुम्हाला काय दाखवते मला सब कुछ प्रभु ने तुझे बता दिया तो मुझे क्या बताएगा आप? तुला सगळं सांगितलं, मला काय सांगेल? अगर मुझे बता भी दिया तो वापस तू मेरे को बोलेगा मेरे को प्रभु ने बताया। आणि मी सांगितलं तरी तू म्हणशील मला प्रभूने सांगितलं। अब क्या बोलेंगे? आता काय बोलायचं? कर ले रे बाबा, कर। क्या बोलेंगे? प्रभु की इच्छा में रहोगे ना सर, देवाच्या इच्छेमध्ये राहाल ना, इतना आशीष पाओगे कि कभी आपने सोचा भी नहीं था। एवढा आशीर्वाद मिळेल ज्याचा कधी तुम्ही विचारही केला नाही। इसलिए योग्य चीजें प्रभु से मांगे। आणि म्हणून योग्य गोष्टीच प्रभूकडे मागा। पतरस बोलता है, प्रभु मैं आना चाहता हूँ। पेत्र म्हणतो, प्रभू मला यायचंय। प्रभु बोला आजा। प्रभू म्हटलं ये। क्या बोलेंगे? प्रभु आजा, तू आना, मैं कितना ही तुझे रोकूंगा, तू फिर भी बोलेगा मैं आना चाहता हूँ, आजा। आणि तू ये। अब पतरस को क्या करना था? पानी पे चलना था। तो आता पेत्राला पाण्यावर चालायचं होतं, तर काय करायचं होतं? नाव से बाहर निकलना था साहब, नावेतून बाहेर निघायचं। अपने तूफान में। सोचो, तूफान चल रहा है, अभी भी तूफान रुका नहीं है। वादळ अजून थांबलेलं नव्हतं, आवाज आ रही, वादळ ये आहे, आवाज येत आहेत। ऐसे सिचुएशन में पतरस को अपना पैर नाव से बाहर निकालना। अशा परिस्थितीमध्ये पेत्राला आपला पाय त्या नावेतून बाहेर काढायचा। गर्जना चल रही है, गर्जना होत आहेत, तूफान चल रहे हैं, वादळ चाललंय, नाव भी हिल रही है, नाव पण डगमगते, नाव में पानी भी घुस रहा है, नावेत पाणी घुसतंय, सब चेले एक दूसरे को पकड़ के बैठे हुए हैं, सर्व शिष्य एकमेकाला धरून बसलेत। लेकिन एक पतरस, एक पेत्र अपने पैर को बाहर निकाल, आपला पाय बाहेर काढतो। तूफानों में अगर यीशु के पास में अगर आना है ना, चलकर पानी में, तो नाव से बाहर निकलना पड़ेगा। आणि त्या वादळामध्ये जर येशूकडे यायचंय तर त्या नावेतून बाहेर यावं लागेल। वहां रोते मत बैठना, तिथं रडत बसू नका, रो मत, रडू नका, बाहर निकले। या बाहेर।
परमेश्वर बाहर खड़ा हुआ है। प्रभू बाहेर उभा आहे. कहाँ खड़ा है? कुठं उभा आहे? उसे खड़े होने के लिए कोई नाव नहीं है। त्याला उभं राहण्यासाठी कुठली नाव नाही. वो पानी उसके पैरों के नीचे है। ते पाणी त्याच्या पायांच्या खाली आहे उसको डुबा नहीं पाएगी वो। आणि त्याला बुडवू शकणार नाही ते. जब यीशु ने कहा आ, जेव्हा येशू म्हटला ये, पतरस ने उस शब्द को पकड़ा। पेत्राने तो शब्द पकडला. एक शब्द काफी है एक शब्द पुरेसा पानी पे चलने के लिए। पाण्यावर चालण्यासाठी. पतरस ने शब्द पकड़ा, पेत्राने तो शब्द पकडला, उस पर भरोसा किया त्याच्यावर भरोसा और केला अपने पैर पानी में से बाहर आणि निकाले आपला पाय त्या नावेतून बाहेर काढला और चलने लगा। आणि चालू लागला. बाइबल कहती है बायबल सांगतं यीशु के बाद पतरस पानी पर चलने लगा। येशू नंतर पेत्र पाण्यावर चालला. वो एक शब्द है ना, तो एक जो शब्द आहे उसके अंदर जीवन है, त्याच्यामध्ये जीवन आहे वही हमको चलने की ताकत आणि देगा। तेच आम्हाला चालण्यासाठी ताकद देतं. और अभी भी देखिए किसी की डेयरिंग नहीं हुई 12 चेलों में से, आणि या 12 शिष्यांपैकी कुणाचंच धाडस झालं नाही. सिर्फ एक व्यक्ति, फक्त एक व्यक्ती, मैं आना चाहता हूँ प्रभु, मला यायचंय प्रभू, मुझे आना है। मला यायचंय. लेकिन आने के लिए बाहर तो निकलना पड़ेगा। पण येण्यासाठी बाहेर तर पडावं लागेल. वो बाहर निकला। तो बाहेर पडला. यीशु का एक शब्द, येशूचा एक शब्द. जब तक यीशु का आ ये शब्द ना आए, जोपर्यंत येशूचा ये असा शब्द येत नाही, नाव से बाहर ना निकले, नावेतून बाहेर निघू नका. बैठे रहे वहां। बसून राहा. भले आपकी नाव डुलती है, भले तुमची नाव डुलत आहे, भले आपकी नाव हिल रही है, तुमची नाव हलत आहे भले हवाएं चल रही हैं, आणि हवा चाललेली आहे, तूफान उठ रहे हैं, वादळ येत आहे. यीशु ने कह दिया ना, येशू म्हटला ना, हिम्मत रख, धीर धर, हिम्मत रख, धीर धर, मैं हूँ, मी आहे, डर मत, भिवू नको, तेरी नाव हिलने दे, तुझी नाव हलू दे, नाव हिलने दे। हलू दे. और पलटी हुई नाव को सीधा करने के लिए मैं यहाँ खड़ा हूँ। आणि ती पलटलेली नाव परत सरळ करण्यासाठी मी इथं उभा आहे. मैं खड़ा हूँ यहाँ, मी इथं उभा आहे. डर मत, भिवू नको, हिम्मत रख। हिम्मत धर. जब तक वो शब्द न मिल जाए, जोपर्यंत तो शब्द मिळणार नाही ना, बाहर नहीं निकलना। बाहेर निघू नका. और वो है देने वाला शब्द, वो शब्द देने वाला है। आणि तो शब्द देणार आहे. ये शब्द रेमा बनकर हमारे पास आना है, आणि तो शब्दच रेमा बनून आमच्यापर्यंत येतो, जीवन बनकर हमारे पास में आना है। जीवन बनून आमच्यापर्यंत येतो. तब तक आप वहाँ बैठे रहे, तोपर्यंत तुम्ही तिथं बसून राहा. नाव नहीं डूबेगी। नाव बुडणार नाही. पतरस ने जोखिम उठाया। पेत्राने जोखीम देखो घेतली. यीशु के साथ चलना है तो जोखिम उठाना पड़ेगा। येशू बरोबर चालायचं तर जोखीम तर घ्यावी लागेल. नहीं यीशु के साथ में यीशु के पास में आने के बाद ना सब कुछ अच्छा होता है, नाही येशूकडे आलो ना सगळं काही चांगलं ये होतं. सब गलत है। सगळं चुकीचं आहे. यीशु के आने के बाद है ना जोखिम शुरू होती है। येशू मध्ये आल्यानंतर जोखीम सुरू होते. जिसने आपको बोला होगा यीशु में आने के बाद सब कुछ आशीष मिलता है, तो ये सत्य नहीं है। आणि जेव्हा म्हटलंय की येशूकडे आल्यानंतर सगळं काही चांगलं होतंय, तर ते सत्य नाहीये. सत्य ये है, सत्य हे जब यीशु के साथ में आओगे, जेव्हा येशू बरोबर याल, उसे क्रूस को उठाओगे, त्याचा वधस्तंभ उसके उचला, जोखिम के उठाओगे, त्याची जोखीम घ्याल, आपको कुछ नहीं होगा। तुम्हाला काही होणार नाही. आपके लिए सब मार्ग एकदम सरल बन जाएंगे। तुमच्यासाठी सर्व मार्ग एकदम सोपे होऊन जातील. पानी पे चलना सीख जाओगे, पाण्यावर चालायला शिकाल, कांटों पर चलना सीख जाओगे, काट्यावर चालायला शिकाल, तूफानों में चलना सीख जाओगे। वादळात चालायला शिकाल. पतरस को ने जोखिम उठाया। पेत्राने जोखीम घेतली. हवा चल रही है, हवा चाललीये, सुनिए, ऐका, तूफान उठे हुए हैं, वादळ उठले, नाव हिल रही है, डुल रही है, नाव डुलत आहे, उसमें से बाहर निकलना है। त्यातून बाहेर निघा. अब मुझे बताइए कितने लोग बाहर निकलने की। किती लोक आहे तो बाहेर निघतील. मौसम खराब है, सिस्टर आपको लेके जाएंगे पक्का। दादा एक सिस्टर है, वो बोल रहे हैं मेरे को जाना है नाव में, तो अक्टूबर महीने में ना, फिर तो यार गलत लेके जा रहा है। अच्छा ठीक है, वो ये भी स्विमर थे सिस्टर, गोल्ड मेडलिस्ट थे। पतरस ऐसा डुबकी लगाया कि पता नहीं कहाँ निकलता था तूफानों में, तो भी वो डर रहा है। तरी तो घाबरत आहे. तूफानों में ना कोई स्विमिंग का काम नहीं आणि आता। वादळ जेव्हा उठतं ना, कुठलं तिथं जे पोहणार आहे त्याचं काम चालत नाही. गर 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 कधी गेला गोल्ड काय झालं, स्विमर होतो दादा, कुछ नहीं वहाँ, कुछ नहीं आता वहाँ पे काम स्विमिंग का। श्रेय कि प्रभु याद आता, खुदा बचा दे। कुछ स्टाइल रहते ना, फ्री स्टाइल स्विमिंग में भी कुछ पता, मेरे को तो नहीं आता। हाँ कुछ तो पता नहीं जिससे। आमीन। मेरा यीशु खड़ा है, माझा येशू उभा आहे,
बाहर निकलने की इसमें ताकत नहीं होगी साहब जब मौसम खराब होता है। आणि जेव्हा ते वातावरण खराब असतं त्यावेळेस कुणाचं बाहेर निघण्याची हिंमत मेरा होत यीशु तब काम करता नाही. है माझा येशू तेव्हा काम करतो जब मौसम खराब होता है। जेव्हा ते वातावरण खराब असतं. जब मौसम खराब होता है, जेव्हा वातावरण खराब असतं मौसम स्वच्छ होने के बाद तो कोई भी डेयरिंग करेगा, आणि वातावरण स्वच्छ असेल तर कुणी धाडस करेल. तब डेयरिंग करके दिखाना जब मौसम खराब आणि हो। तेव्हा धाडस करून दाखव जेव्हा ते वातावरण खराब झालं. मेरे यीशु खराब मौसम में काम करता माझा येशू खराब वातावरणात काम करतो. है। आमेन। अब पतरस बाहर निकलता है, आता पेत्र बाहेर पडतो, वो पानी से बाहर आया। तो पाण्यातून बाहेर आला. आज मैं आपसे बोलना चाहता हूँ, आज मला तुम्हाला सांगू देत, आप कौन सी नाव में बैठे हैं? तुम्ही कोणत्या नावेमध्ये बसलेला आहात आप बाहर नहीं निकलना चाहते, बाहर नहीं निकलना आणि चाहते, तुम्हाला बाहेर पडायचं नाही. आप कंफर्ट जोन में, तुम्ही त्या तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये आहात. उसमें से बाहर निकलना होगा। त्यातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. पानी पे चलना है पाण्यावर चालायचं तो उसमें से बाहर तर निकलो। त्यातून बाहेर निघा. मेरा परमेश्वर विश्वास से प्रसन्न होता है। माझा परमेश्वर विश्वासाने प्रसन्न होतो. 10वीं बात, 10वी गोष्ट, पतरस हवा को देखकर डर गया। पेत्र त्या हवेला वाऱ्याला बघून भ्याला. मत्ती 14:30, मत्ती 14:30. वहां पर यीशु को देखा उसने, तिथं त्यांनी येशूला पाहिलं. यीशु सामने खड़े हैं, येशू समोर उभा आहे. हवाएं चल रही है, वादळ आहे, नाव डगमगा रही है। नाव डगमगते. इसने डेरिंग से अपने पैर को बाहर निकाला याने धाडसाने आपला पाय बाहेर और टाकला पानी पर चलने लगा। आणि पाण्यावर चालू जब लागला. तक यीशु की ओर देख रहा है जोपर्यंत येशूकडे पाहत तब आहे तक पानी पर चल रहा है, तोपर्यंत पाण्यावर चालत और आहे. जैसे ही हवाएं तेज चलने लगी, आणि जसं तो वारा वेगाने वाहू सुनिए लागला. मैं आपसे एक और चीज बताना चाहता हूँ। मला एक गोष्ट आणखी सांगू दे. जब यीशु का हाथ पकड़कर आप चलना शुरू करेंगे ना, जेव्हा येशूचा हात पकडून तुम्ही चालू लागाल, जब विश्वास के कर्ता की ओर अपने उसको देखकर जब अपना जीवन जब चलने लगेंगे ना, जेव्हा येशू जो विश्वासाचा करता त्याच्याकडे पाहून तुमचं जीवन व्यथित कराल, हवाएं और तेज हो जाएंगी, वारं आहे ना आणखी वेग धारण करेल, तूफान और जोर से उठेंगे, आणखी जोरात वादळ उठेल, लहरें और जोर से उठेगी, लाटा आणखी उसळू लागतील कि आपका ध्यान वो भटका दे। की तुमचं लक्ष ते विचलित करतील. पतरस के साथ वही हुआ। पेत्रासोबत तेच झालं. जब वो चलने लगा जेव्हा तो चालू लागला, और जोर से हवाएं की आवाज आने लगी। आणखी जोरात वाऱ्यांचा आवाज येऊ जब लागला. जब यीशु के साथ चलने का निर्णय लेंगे, जेव्हा जेव्हा येशू सोबत चालण्याचा निर्णय घ्याल, यीशु की ओर देखकर जीवन चलना शुरू करेंगे, येशूकडे बघून जीवन जगायला सुरुवात और कराल, जोर से तूफान उठेंगे आणखी जोरात वारं कि उठणार आहे आपका ध्यान भटक की जाए, तुमचं लक्ष विचलित होईल, आपका ध्यान यीशु की ओर से अलग हो तुमचं जाए, लक्ष त्या येशूकडून वेगळीकडे जाईल, आपका ध्यान उस तूफान की ओर जाए। तुमचं लक्ष त्या वादळाकडे जाईल. और जब यीशु की ओर से एक बार ध्यान हट गया आणि एकदा का येशूवरून आमचं लक्ष हटलं और आपका ध्यान पूरी तरह से विचलित हो गया, आणि तुमचं लक्ष विचलित उन झालं, हवाओं की तूफान की ओर आप देखने आणि ते लगे, वारा आणि वादळाकडे तुम्ही पाहू लागले, उस दिन डूबना शुरू हो त्या जाए। दिवशी बुडू लागाल. बहुत बार हमारा जीवन ना हम लोगों की ओर देखकर जीते हैं। बऱ्याचदा आमचं जीवन आम्ही लोकांकडे बघून जगतो. कई बार सेवाएं क्यों रुक जाती है मालूम? बऱ्याचदा सेवा का थांबतात माहिती क्यों का? ठंडी हो जाती है मालूम? का थंडावतात 5 माहिती? साल 10 साल पहले अग्नि था अंदर, 5 वर्ष 10 वर्ष अग्नीने भरलेला होता अरे जो बोलना की जरूरत नहीं पड़ती थी प्रार्थना में आए, आणि प्रार्थनेला या असं बोलायची गरजही हर पडत एक टीम में शामिल होते थे। प्रत्येक टीम मध्ये समाविष्ट. अब जब हम साथ चल रहे हैं, आता जेव्हा आम्ही सोबत चालत गड़बड़ी होना शुरू हो जाता है, गडबड व्हायला लोग सुरुवात बोलना शुरू हो जाते लोक हैं, बोलायला सुरुवात होतात फिर हम कहने लगते हैं क्या हमें जाने की जरूरत नहीं है, आणि मग आम्ही म्हणतो आता आम्हाला जायची गरज नाही. हम जिधर है ना उधर ही एक कुर्सी पकड़ के बैठ जाते हैं। आम्ही जिथं आहोत ना तिथंच एक खुर्ची पकडून बसतो. आपका ध्यान हटा दिया है तुमचं लक्ष हटवलंय और शैतान यही चाहता है आणि सैतानाची इच्छा हीच आहे कि आप और मैं ठंडे हो जाए। की तुम्ही आणि मी थंड आज व्हावं. बहुत सारी सेवाएं क्यों रुक गई हैं? आज बऱ्याचशा सेवा का थांबल्यात? यहाँ वहाँ देखने के द्वारा। इकडे तिकडे बघण्यामुळे. अगर हमारा फोकस सही है, जर आमचा फोकस योग्य यीशु की ओर है, येशूकडे आहे, दुनिया की कोई ताकत नहीं आपकी सेवा को रुका जगात सके। कुठली ताकद नाही जी तुमची सेवा थांबवू शकेल. परमेश्वर ने कहा परमेश्वर म्हणतो धर्मी जन तारों के समान चमकेंगे। आणि नीतिमान ताऱ्याप्रमाणे हमें चमकतील. चमकने के लिए आए हैं, आणि चमकण्याकरता आलो आप आहोत. बंद मत करें, चमकणं बंद करू नका. आप चलते रहे, तुम्ही चालत राहा, चलते रहे। चालत राहा. उसने क्या बोला, इसने क्या बोला, ये हमारा फोकस नहीं है। यांनी काय बोललं त्यांनी काय बोललं हे आमचं फोकस. यीशु ने क्या बोला वो मेरा फोकस है, येशू काय बोलला हा माझा फोकस. ये मेरा फोकस है। हे माझं फोकस आहे. त्यांनी काय म्हटलं, फोनवरती मला असं ऐकायला मिळालं, अरे बोलू दे ना रे बाबा, तुझ्या फोकस तिकडे कशाला लावतो, तुझा फोकस येशूकडे लाव, कधी जीवनामध्ये दमणार नाही, चमकणार आहे, कभी रुकेगा नहीं। बोल
काय झालं? त्यांनी बोलले, त्यासाठी उस आदमी ने तेरे लिए क्रूस पर जान नहीं दिया, यीशु ने उस क्रूस के ऊपर अपनी जान दी आपके और मेरे लिए. त्या व्यक्तीने तुझ्यासाठी जीव दिले नाही तर माझ्या येशूने त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला. आधी जिंदगी तो उसमें चली गई. अर्ध जीवन तर त्यातच गेलं. त्यांनी बोललं, ह्यांनी बोललं. मी नाही. काय झालं? त्यांनी असं बोललं, त्याला समोर करा, आज मीटिंग बसवा, समोर करा. त्याची जिंदगी गेली का समोर बघायला? रे बाबा, छोड़ना उस बात का, उठ, अपनी बाज उठा, चालू लाग. क्यों पकड़ के बैठा है? तेरा दिन खराब होगा. उतने में दो आदमी को स्वार्थ बचा के उनका जीवन बदल सकता है. किसी के लिए प्रार्थना करके उस समय जीवन बदल सकता है, पूरे मौसम को चेंज कर सकता है. पड़ा हुआ है उन लफड़ों में. मीटिंग बसवा, मीटिंग बसून सुधारणार आहे का? आहेच वाकडे ते वाकडे. अरे हम मसीह लोग हैं यार, इसमें फंसे हुए हैं, बाहर निकलो इसमें से. छोड़ो इन बातों को, बच्चों के समान बात करते हैं. अरे मसीह हमारे जीवन से क्या चाहते हैं? पानी पे चलने वाले बने, ना कि डूबने वाले बने. आणि पाण्यावर चालणारा परमेश्वर आम्हाला पाहू इच्छितो, बुडणार नाही. पतरस डूब रहा है, पेत्र बुडत आहे. ये सब बातें देखकर हे सर्व गोष्टी पाहून हम डूब जाएंगे सर, डूब जाएंगे, पता भी नहीं चलेगा कब. आणि आम्ही केव्हा बुडून जाऊ आम्हाला कळणार देखील नाही. ये सब बातें या सर्व गोष्टींमुळे छोड़ दो इन बातों को. सर्व गोष्टी त्या सोडून द्या. मेरा मकसद यीशु है. माझं ध्येय येशू आहे. कुछ भी हो जाए दुनिया में, जगाचं काही होऊ देत, हर एक टीम में मिलकर प्रभु के राज्य को बढ़ाने के लिए मैं उपस्थित रहूंगा. प्रत्येक टीम मध्ये मी उपस्थित राहीन त्यांचं राज्य वाढवण्यासाठी. मुझे और कुछ नहीं दिखता, मला अजून काही दिसत नाही. मेरा यीशु का राज्य दिखता है. माझ्या येशूचं राज्यच मुझे दिसतं. और कुछ नहीं दिखता, मला अजून काही दिसत मुझे नाही. वो परमेश्वर दिखता है मला तो परमेश्वर दिसतो, जिसने मेरे लिए उस क्रूस के ऊपर लहू बहा ज्याने दिया, माझ्यासाठी त्या वधस्तंभावर आपलं रक्त सांडलं, जिसने मेरे ऊपर जवाबदारियां डाली ज्याने हैं. माझ्यावरती त्या जबाबदाऱ्या दिल्या. जाओ सारी सृष्टि को, जाओ सुसमाचार की घोषणा जा करो. त्या सर्व सृष्टीला जाऊन सुवार्ता सांग. उसने जवाबदारियां डाली हैं, त्यांनी जबाबदाऱ्या दिल्यात. क्या मैं उस जवाबदारी को पूरा कर रहा हूँ, आणि त्या जबाबदाऱ्या मी पूर्ण करत आहेत या का? अपने आप में फंसा हुआ हूँ? का मी आपल्याच गोष्टींमध्ये अरे फसलो? निकलो इसमें से बाहर. त्यातून बाहेर निघा. पतरस ने एक गलती कर दिया. पेत्राने एक चूक केली. हवाएं उठने लगी. वारा वाहू लागला. जितना सेवा में आओगे, जितका सेवामध्ये याल, जितना सेवा के अंदर जाओगे, जितका सेवेमध्ये जाल, उतना तूफान उठेंगे. तेवढेच वारं उठणार आहे. आपकी नाव हलेगी तुमचं नाव हलणार आहे और अपने ही लोगों से हिलेगी. आणि आपल्याच लोकांमुळे हलणार आहे. डरो मत, भिवू नका, डरो मत. भिवू नका. यीशु सामने खड़ा है. येशू समोर उभा आहे. वो कहता है, तो म्हणतो, मेरे बेटे, मेरी बेटे, माझ्या मुला, माझ्या मुली, हिम्मत रख, धीर धर, मैं हूँ, मी आहे. डरो मत, भिवू नका, डरो मत. भिवू नका. दुख तब लगता है यार कि हर एक बात के लिए मीटिंग बिठाओ. आणि दुःख तेव्हा वाटतं की प्रत्येक लहान गोष्टींसाठी मीटिंग बसवा. ओ खुदा बाप, हमें बुद्धि दे रे बाबा. प्रभू आम्हाला बुद्धी दे. पतरस डूबने लगा. पेत्र बुडू लागला. कितनी गलंटे खाया पता नहीं. किती गटांगड्या खाल्ल्या माहित हाँ, नाही. गट्टांगड़े. हाँ, गट्टांगड़े. आपने कभी खाए गट्टांगड़े? तब आवाज नहीं निकलता मालूम. आवाज निघत नाही. जब नाक में और मुंह में जब और पानी चला जाता ना, आवाज नहीं निकलता. नाका तोंडात पाणी गेल्यावर आवाज निघत नाही. कितना खाया पता नहीं, एक चला गया, दूसरा भी गया. यीशु मजा कर रहे हैं. ले पाणीवर चालण्याची हाऊस होती, तुझी हाऊस पूर्ण करतो थांब. प्रभु बोला बस कर रे बाबा. प्रभु ने हाथ दिया. प्रभूने हात दिला. पतरस ने हाथ दिया. पेत्राने हात दिला. यीशु ने उसे बाहर निकाला. येशूने त्याला बाहेर काढलं. कोई बात नहीं, अगर आप गलती भी हो गई होगी, कोई बात नहीं, मेरा यीशु फिर से खड़ा करने के लिए ताकत रखता चूक है. झाली काय हरकत नाही, माझं येशू पुन्हा उभा करण्यासाठी तयार आहे. फिर से ताकत रखेगा. पुन्हा ताकद देईल. कोई बात नहीं, गलती हो गई, काय हरकत नाही, चूक झाली, यीशु हाथ देगा. येशू हात देईल. मेरा यीशु गलती को सुधारने के लिए तो आया है. माझा येशू चुका सुधारण्याकरता तर आलाय. गलती पकड़ने के लिए नहीं, चुका धरण्यासाठी नाही, गलती को ठीक करने के लिए. तर त्या चुका सुधारण्यासाठी. हम भी गलती को ठीक करें. आम्ही देखील त्या चुका सुधाराव्यात. आमेन.
आज आपको मुझे क्या महसूस हो रहा है, उस पे हमारा जीवन नहीं है। आज तुम्हाला आणि मला काय जाणवते त्याच्यावर आमचं जीवन आधारित मेरी नाही. 5 इंद्रिय क्या बोल रही है, मैं उस पे मेरा जीवन आधारित नहीं माझी है. 5 इंद्रिय काय म्हणतात त्याच्यावर माझं जीवन आधारित मेरी नाही. 6ठी इंद्रियों पर मेरा जीवन आधारित माझ्या है. 6व्या इंद्रियावर माझं जीवन वो आधारित 6ठी इंद्रिय मेरा विश्वास है. आणि त्याचं आणि 6वं इंद्रिय काय आहे तर माझा वो विश्वास. मेरा विश्वास है. तो माझा विश्वास आहे. जब वो डूबने लगा, जेव्हा तो बुडू लागला, चिल्लाने लगा, ओरडू लागला, अच्छा चिल्लाया उसने, चांगला ओरडला, हे प्रभु मुझे बचाओ. प्रभुजी मला वाचवा. ये ध्यान रखना है. लक्षात ठेवा हम क्या चिल्ला रहे की हैं. आम्ही काय ओरडतोय. सही चिल्लाना है. योग्य ओरडायचंय. योग्य चिल्लाना है. योग्य ओरडायचंय. पत्रस ने योग्य चिल्लाया. पेत्र योग्य ओरडला, हे प्रभु मुझे बचाओ. प्रभुजी मला वाचवा. अभी तक उसकी वाणी सुनाई, अभी तक भूत बोल रहा था. आतापर्यंत तो भूत म्हणत होता. अभी तक क्या बोल रहा था, भूत है. अब याद आई प्रभु यीशु की. अब समझ में आया यीशु वहां खड़ा. आता समजलं त्याला की कोण आहे. अब सही चिल्ला रहा है. आता योग्य ओरडत आहे. यीशु बोला ठीक है बेटा, तूने आवाज दिया, ये ले मेरा हाथ. येशू म्हणतो ठीक आहे, तुम्हाला आवाज दिला, घे माझा हात. सही चिल्लाना है प्रभु के सामने. योग्य आरोळी मारायची. प्रभु ने उसका हाथ थामा, प्रभुने त्याचा हात धरला और उसे कहा, आणि म्हटला, अल्पविश्वासी, अल्पविश्वासी, तूने क्यों संदेह किया. तू संशय का धरलास. सुनिए, ऐका, अभी तक आंधी तूफान रुके नहीं है. आतापर्यंत वादळ वारं थांबलेलं नाही. हवा नाव डोल रही है. नाव ती डगमगत आहे. अब क्या हुआ मालूम. आता काय झालं. योहान 6:21 में, योहान 6:21 में, योहान 6:21 मध्ये यीशु और पेत्र, येशू आणि पेत्र नाव पर चढ़ गए. नावेमध्ये और चढले. जब नाव पर चढ़े, आणि जेव्हा नावेमध्ये चढले, तभी तेव्हाच हवाएं रुक गई. हवा थांबली. अभी तक नहीं रुकी थी. आतापर्यंत थांबली नव्हती. यीशु साथ में है, येशू सोबत आहे. हवा चल रही है. वारं चाललंय. यीशु साथ में है, येशू सोबत आहे. नाव हिल रही है. नाव हालत आहे. यीशु साथ में है, येशू सोबत आहे. सब विपरीत परिस्थितियां. सगळी परिस्थिती विपरीत आहे. जब यीशु नाव में आए, पण जेव्हा येशू तारवात आला, बाइबल कहती है बायबल सांगतं, हवाएं रुक गई. वारा पडला. हवाएं रुक गई. वारा पडला. जब यीशु साथ में होगा ना, जेव्हा येशू सोबत असेल ना, हवाएं तो कुछ नहीं बिगाड़ पाएगी हमारा. हवा तर आमची काही बिघडू शकणार नाही. जब यीशु आ जाएगा, जेव्हा येशू आतमध्ये येईल, आप सिर्फ यीशु की ओर देखते रहे, तुम्ही फक्त येशूकडे पाहत राहा, चलते रहे, चालत राहा. कब हवा रुक गई ये भी पता नहीं कधी चलेगा. हवा थांबली कळणार पण नाही. पता भी नहीं चलेगा. कळणार पण नाही. इन्होंने सबने प्रभु का आराधना किया. त्यांनी सर्वांनी परमेश्वराची आराधना इस केली. चमत्कार को देख के प्रभु की आराधना आणि हा की. चमत्कार पाहून ते देवाची आराधना करू और लागले. उन्होंने कहा, आणि ते म्हटले मत्ती 14:33 में, मत्ती 14:33 तू मध्ये, सचमुच परमेश्वर का पुत्र है. तू खरोखर परमेश्वराचा पुत्र आहे. उन्होंने पहचान लिया. त्यांनी ओळखलं. हमें पहचानना जरूरी है. आम्हाला ओळखणं गरजेचं यीशु आहे. परमेश्वर का पुत्र है. येशू परमेश्वराचा पुत्र. उससे भी आगे बढ़कर उसे पहचानना है. त्याच्या पुढे जाऊन त्याला ओळखायचं. दुष्ट आत्मा भी पहचानती है यीशु को. दुष्टात्मा पण येशूला ओळखते. वो विश्वास रखती ते है, विश्वास ठेवते. ये परमेश्वर का पुत्र हा है. परमेश्वराचा वो पुत्र. थरथराते हैं, ते थरथरतात, वो डरते ते हैं. घाबरतात. हमें इससे भी आगे यीशु को पहचानना आम्हाला है. ह्याच्यापेक्षा पुढे येशूला ओळखायचंय. गहराई में पहचानना है. खोलात ओळखायचंय. मेरा यीशु कौन है. माझा येशू कोण आहे. हम क्या करें आम्ही काय करावं. ऐसी सिचुएशन में. अशा परिस्थितीमध्ये प्रभु को धन्यवाद देते हुए प्रभूला आगे. धन्यवाद द्यावा. छुटकारे के लिए प्रार्थना ना करें. सुटक्यासाठी प्रार्थना नका करू. सुनिए, ऐका, आप शायद मुझे गलत बोलेंगे आज, शायद आप गलत सोचेंगे मुझे आज. कदाचित आज तुम्ही चुकीचा विचार करा. अगर पौलुस और सीलास अगर वो छुटकारे के लिए आराधना कर रहे थे, प्रार्थना कर रहे आणि थे, पाऊल आणि शिला सुटकेसाठी प्रार्थना करत होते, तो जब जेल की दीवारें दरवाजे खुल गए तब वो भाग जाना चाहिए था. आणि जेलचे त्या तुरुंगाचे दरवाजे उघडले तेव्हा त्यांना पळून जायला पाहिजे होतं. लेकिन वो भागे नहीं. पण ते पळाले नाही. छुटकारे के लिए प्रार्थना नहीं कर रहे थे. सुटकेसाठी नव्हते प्रार्थना उन्होंने करत. उनके परमेश्वर को पहचाना था त्यांनी त्यांच्या परमेश्वराला ओळखलं और होतं. दिल से वो प्रभु की आराधना कर आणि ते रहे थे. मनापासून परमेश्वराची आराधना आप करत होते. कोई भी सिचुएशन में क्यों ना आता हो, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही पतरस असा- और सीलास जेल में बंद थे, पेत्र आणि शिला त्या तुरुंगात छुटकारे के लिए प्रार्थना नहीं कर रहे हैं, सुटकेसाठी प्रार्थना नव्हते सच्चे करत. दिल से प्रभु की आराधना कर रहे खऱ्या हैं. मनाने जब परमेश्वराची सच्चे दिल से प्रार्थना करेंगे, जेव्हा खऱ्या मनाने प्रार्थना करा, आराधना करेंगे, आराधना करा, हमारे बंधन आपोआप खुल आमचे जाएंगे. बंधन आपोआप तुटतील. आपोआप खुल जाएंगे. आपोआप सच्चे तुटतील. दिल से प्रार्थना करें. खऱ्या हृदयाने प्रार्थना केली तर परमेश्वर को पहचानने के बाद में हम उसको आराधना दे सकते हैं. परमेश्वराला ओळखल्यानंतरच आम्ही त्याची आराधना करू आज शकतो. मेरी ये प्रार्थना है आज माझी हीच प्रार्थना आहे कि हम उसे सच्चे दिल से की पहचानें. आम्ही खऱ्या हृदयाने त्याला ओळखावं. बाइबल कहती है, बायबल सांगतो जब यीशु नाव में बैठ गया, जेव्हा येशू नावेत बसला, जहां वो जाना चाहते थे जिथं त्यांना जायचं वहां होतं पहुंच गए. तिथं पोहोचले. आराम से पहुंच गए. आरामात पोहोचले. यूहन्ना 6:21 में लिखा है, योहान 6:21 मध्ये जहां लिहिलंय, वो जाना चाहते थे जिथं त्यांना जायचं होतं वहां वो पहुंच गए. तिथं ते पोहोचले. हो, खरोखर प्रभूजी तुझा हात माझ्यावर आहे प्रभू. आता मी भिणार नाही प्रभू. तू म्हणतोस ना प्रभू की मी आहे.
माझ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक वादळ, प्रत्येक वाऱ्यामध्ये प्रभू तू आहे प्रभू. जर प्रभू आम्ही विसरलो असेल तर प्रभूजी आज पुन्हा एकदा तुझ्या वचनाच्या द्वारे, तुझ्या सेवकांच्या द्वारे तू आम्हाला म्हणतोस की मी आहे प्रभूजी. हो प्रभूजी, तो धीर तू आम्हाला दे, ती धीर धरण्याची कृपा तू आम्हाला दे प्रभूजी, कारण तू आहे प्रभूजी. तू उजव्या हाताने प्रभूजी तुझ्या आम्हाला सावरून घेतोस प्रभूजी. तू सांभाळणार आहेस प्रभू, तू राखणार आहेस प्रभूजी. हो तुला आम्ही धन्यवाद देतो प्रभूजी. आमचं मन, आमचं बुद्धी, आमचे विचार, आमची परिस्थिती काय म्हणते हे महत्वाचं नाही प्रभू. तू म्हणतोस की मी आहे प्रभूजी. बापा तुझं ते असणं प्रभूजी आज आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे प्रभू. आज आम्ही तुझ्या त्या असण्यासाठी तुला धन्यवाद देतो प्रभूजी. तुझी स्तुती करतो प्रभूजी. आम्ही कितीही वादळ आणि वाऱ्यामध्ये फसलो प्रभूजी तरी भिणार नाही, कारण आमचा परमेश्वर आमच्या सोबत आहे पित्या. धन्यवाद देतो पुन्हा एकदा या वचनांसाठी प्रभूजी. आणि हे 3 शब्द प्रभूजी आम्ही कधीच विसरता कामा नाही प्रभूजी. आम्ही धीर धरावा हो प्रभूजी, आम्ही हिम्मत धरावी प्रभूजी, कारण की तू आहे. आणि आम्ही भिवू नये परमेश्वरा. हो पित्या परमेश्वरा, कारण परमेश्वरा बापा तुझं वचन सांगतं माझ्या देवा की परमेश्वरा या जगात जो आहे तो त्याच्यापेक्षा अधिक मोठा जो आमच्यामध्ये आहे तो आहे प्रभू. आणि तू खूप मोठा आहे प्रभूजी. आमची परिस्थिती, आमची समस्या ही खूप छोटी आहे प्रभूजी, आणि तिला आम्ही कधीच मोठं करू नये परमेश्वरा. पुन्हा एकदा या वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आज आम्हा प्रत्येकाच्या जीवनासंगती तू बोललास यासाठी आम्ही तुझा आभार मानतो पित्या. सर्व मान, सन्मान, गौरव तुला देत प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन.